योगामध्ये या ज्या षटक्रिया किंवा शुद्धिक्रिया आहेत, ज्योतिर्वस्तीस तथा नेतिस्त्राटकम नवलिकम तथा कपालभातीश्चैतानि षटकर्माणि, शरीरामध्ये ज्या 72,000 नाड्या आहेत त्याच्यातून प्राणशक्तीचं वहन चाललेलं आहे. काही ना काही कारणामुळे या नाड्यांमध्ये जी काही अशुद्धी निर्माण होते ती सगळी निघून जावी यासाठी ही षटकर्म प्रत्येकाने वरच्यावर तरी करावी. अगदी दररोज नाही म्हणता येणार, पण वरच्यावर करावी असं योगाने सांगितलं. पाश्चात्य देशांना पण आता योगासनाचे महत्त्व कळू लागलेले आहे, परंतु भारतीयांना याबाबत पूर्ण माहिती आहे का? पुणे नगर वाचन मंदिर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध योगतज्ञ, लेखक, मार्गदर्शक मान्यश्री मनोज पटवर्धन साहेब यांनी आज सर्वांना याबाबत माहिती सांगितली. काही त्यांच्या सहकार्याने योगासने पण करून दाखवली. त्याचा हा भाग आपल्यासाठी. उपस्थित सर्व श्रोते, योग अभ्यासक तसंच आमचे सर्व वाचक सभासद या सगळ्यांचं आजच्या या वाचक कट्ट्यामध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. पुणे नगर वाचक मंदिरातर्फे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या ते तिसऱ्या रविवारी हा वाचक कट्टा आपण आयोजित करत असतो. या वाचक कट्ट्याचा जो प्रमुख हेतू आहे तो एक असा हेतू आहे की अनौपचारिक गप्पा हा फक्त हेतू आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बौद्धिक अथवा या गोष्टी नाही. आपण विविध क्षेत्रातले मान्यवर, लेखक तसेच प्रकाशक अशा अनेक जणांना दर महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी इथे आमंत्रित करत असतो. ते विविध विषयांवरती आपल्याशी हितगुज साधत असतात, गप्पा मारत असतात आणि त्याच्यातूनच हा वाचक कट्टा उत्तरोत्तर पुढे जात असतो. अशी या साधारणतः वाचक कट्ट्याची आपली रचना आहे. आजच्या या वाचक कट्ट्याला आपल्याला जे वक्ते म्हणून लाभलेले आहेत ते प्रसिद्ध योग गुरु अथवा योग शिक्षक श्री मनोज पटवर्धन सर. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की आपल्या आजकालचं जे आपलं हे युग आहे किंवा आजकालचा हा जो सगळा औरा आहे किंवा आपण जे दैनंदिन आपलं आयुष्य आहे ते अत्यंत धकाधकीचं आहे, जे प्रचंड टेन्शननी भरलेलं आहे. विविध प्रकारच्या समस्यांनी आपण सगळे जण ग्रासलेलो. नुसतं सिनियर सिटीजन नाही तर तरुण वर्गापासून ते सिनियर सिटीजन पर्यंत प्रत्येक मनुष्याला वेगवेगळ्या समस्यांनी ग्रासलेले आहे. जसं आर्थिक समस्या असतील, शारीरिक समस्या असतील, मानसिक समस्या. ही समस्या तर सगळ्यात आजकालच्या युगामध्ये आलेली सगळ्यात मोठी समस्या आहे. मोबाईलचा प्रचंड वापर, स्क्रीनचा प्रचंड वापर याच्यामुळे होणारे दुष्परिणाम या सगळ्यांमुळे आजच्या तरुण पिढीवरती प्रचंड प्रमाणामध्ये त्याचा एक इम्पॅक्ट पडतो. आणि या सगळ्यातनं आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर आपल्या ऋषीमुलींनी जे आपल्याला योग साधनेचं हे अलौकिक असं आशीर्वाद दिलेला आहे तोच आशीर्वाद पुढे नेण्याचं काम सर करत आहे. मी सरांचा अल्प परिचय आपल्याला करून देतो. योगतज्ञ मनोज पटवर्धन सर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्येष्ठ दीर्घानुभवी असे योगतज्ञ. मेकॅनिकल इंजिनियर आहेत सर. किर्लोस्कर उद्योग समूहामध्ये ज्येष्ठ पदावरती सर कार्यरत होते. मनोवर्धन या योग संस्थेचे संस्थापक आणि संचालक. मनोवर्धन या योग संस्थेच्या माध्यमातून 28 वर्ष भव्य प्रमाणात सामूहिक सूर्य नमस्कार, योग स्पर्धा, योगासन स्पर्धा याचं आयोजन ते करतात. त्याच्यासाठी लंडन बुक ऑफ रेकॉर्ड्स तर्फे विश्व विक्रम पुरस्कार सरांना मिळालेला आहे. ऑस्ट्रेलिया, जर्मनी, युरोप, जपान, सिंगापूर आणि थायलंड अशा अनेक देशांमध्ये सरांनी योग कार्यशाळा घेतलेल्या आहेत. अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ नवी दिल्ली या संस्थेचे सर समिती सदस्य आहेत. सकाळ या वृत्तपत्रामध्ये ध्यानस्थ लेखकमाला ही सरांची अतिशय लोकप्रिय आहे. आपण सगळेजण त्याच्यातच सरांना जास्तीत जास्त पद्धतीने ओळखत आहोत. सकाळच्या फॅमिली गाईड या साप्ताहिकात विपुल योग लेखन आणि योग व्याख्याने सरांनी केलेली आहे. केंद्र सरकारच्या ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स BSI संस्थेत योग विषयक IS 17874 स्टँडर्ड तयार करण्यासाठीचे जे मंडळ असतं त्याच्यावरती सल्लागार म्हणून सर कार्यरत आहेत. स्वामी विवेकानंद युनिव्हर्सिटी बँगलोर येथे मधुमेह योग उपचाराचे विशेष प्रशिक्षण सर देतात. हिंदुस्तान प्रकाशन तर्फे ध्यान, प्राणायाम
यावेळी अनेक पुस्तकं सरांनी प्रकाशित करून त्याच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत. साप्ताहिक विवेक मध्ये सर विपुल प्रमाणात लेखन करत असतात. पुस्तकांची जी पुस्तकं सर लेखन करतात त्यांची भारतीय सांस्कृतिक संचालनालयातर्फे विविध पुरस्कारांसाठी निवड झालेली आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यासह अनेक प्रख्यात कलाकार, साहित्यिक, डॉक्टर, सर्जन तसेच मानसोपचार तज्ञ हे सरांचं योग विषयक मार्गदर्शन घेत असतात. आकाशवाणी, दूरदर्शन, फिल्म इन्स्टिट्यूट तसेच इत्यादी प्रसिद्ध चॅनल्स, माध्यम, अमुक तमुक, फ्री स्टॉक अशा पॉडकास्ट वरती गाजलेल्या मुलाखती सरांच्या प्रसिद्ध झाल्या. पुणे विद्यापीठाकडून योग परीक्षक म्हणून सर काम करतात. भारत सरकारच्या NSDS विभागातर्फे युरोपातील स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षण, विद्यार्थ्यांना डेन्मार्क, रशिया येथील जागतिक स्पर्धेसाठी सरांची जी विद्यार्थी होते त्यांनी अनेक सुवर्ण पदकं तिथे मिळवली. क्रीडा भारती संस्थेच्या दक्षिण पुणे विभागाचे सरसंयोजक आहेत. ज्येष्ठ नागरिक संघटना, महिला, अनाथ मुलांसाठी अनेक योग शिबिर सर घेतात. नैनिताल ऋषिकेश येथील योगी अरविंदाश्रमातील शिबिरात सरांचं योग विषयक मार्गदर्शन सरांचं अतिशय सर करतात. त्यांची काही साहित्य संपदा मी आपल्याला सांगतो. ध्यान, प्राणायाम, योग विषयक अनेक पुरस्कार प्राप्त सरांचं पुस्तकांचं सरांनी लेखन केले. औषधाविना उपचार, योग साधनेतून आरोग्य, हसत खेळत योग, ध्यान एक आनंद यात्रा, प्राणायाम एक अमृतानुभव अशा पुस्तकाच्या बऱ्याच आवृत्त्या प्रकाशित आहेत. अनेक दैनिक, साप्ताहिक, मासिक, महाराष्ट्र शासन शिक्षण मंडळाचं मासिक, त्रैमासिक विशेषांक, दिवाळी अंकामध्ये योग विषयक विपुल लेखन सर करत असतात. अनेक वेबसाईट्स वरती सरांच्या लेखनमाला प्रसिद्ध आहे. योग तज्ञ मनोज पटवर्धन या नावाने सर YouTube चॅनल सुद्धा प्रसिद्ध करतात. अशा ज्येष्ठ योग तज्ञाचा परत एकदा पुणे नगर वाचन मंदिरातर्फे या वाचक कप्प्यामध्ये मी स्वागत करतो. आमच्या संस्थेचे सहकार्यवाह श्री प्रसाद जोशी सर आणि आमचे कार्यवाह स्वातीबाई कडफळे यांना विनंती करतो की त्यांनी पुणे नगर वाचन मंदिरातर्फे सरांचा स्वागत आणि सत्कार करावा. मान्यवरांना विनंती करतो की पटवर्धन सोडून की आपण पुढे आपण बसून घ्यावं. नमस्कार. पुणे नगर वाचन मंदिराच्या या प्रांगणात नेहमीच पाऊल टाकताना मला खूप वेगळं वातावरण, वेगळं फिलिंग, वेगळं स्पंदन जाणवतात. अनेक थोर आणि दिग्गज अशा व्यक्तींनी या वाचनालयाचं अध्यक्षस्थान भूषवलेलं आहे आणि तो काळ किती समृद्ध आणि सुवर्ण काळ असेल या कल्पनेने खरंच माझ्या अंगावर काही वेळा अगदी खरोखर शब्दशः शहारा येतो. आणि अशा या वाचनालयामध्ये योग या विषयावर बोलण्याची संधी मिळते हे खरंच माझ्या दृष्टीने एक मोठा भाग्याचा क्षण आहे. आपण इतक्या मोठ्या संख्येने आज योगासारख्या विषयावर ऐकण्यासाठी उपस्थित आहात ही खूप चांगली गोष्ट आहे. पण सध्या लोक वाचत नाहीत, वाचनालयात जात नाहीत असं जे म्हणतात ते विधान पूर्णपणे खोटं ठरवणारी अशी ही गर्दी आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामध्ये त्यातही वाचनालयात फक्त त्यातल्या त्यात वेळोबद्ध जातात हेही मला असं वाटतं चूक आहे. कारण बरीच तरुण मंडळी, मध्यमवयीन मंडळी सुद्धा आहेत आणि त्याचबरोबर 81-82 वर्षाचे क्षीरसागर काका हे उत्साहाने वाढवून आलेले माझ्याकडे साधकांपैकी काही मंडळी दिसतात. 11व्या जागतिक योग दिनाच्या निमित्ताने योग, जीवनशैली आणि उपचार अशा विषयावर आज आपण काही
चर्चा करणार आहोत. पहिला तो जागतिक योग दिन झाला त्यावेळेला आयुष मंत्रालयाने जो काही प्रोटोकॉल आखून दिला होता त्यामध्ये उपयोगाची एक अतिशय सुंदर प्रार्थना त्यांनी त्यात समाविष्ट केलेली होती. पण थोडीशी अडचण अशी की सध्याच्या काळामध्ये संस्कृत कोणी वाचत नाही किंवा फारशा संस्कृत प्रार्थना म्हणता येत नाही, त्यामुळे ती थोडीशी मागे पडली. योग दिनाच्या निमित्ताने आवर्जून मी ती लोकांना म्हणायला सांगत असतो. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी थोडी सांगतो आणि तशी आपण ती म्हणूया. एक एक शब्द सांगणार आहे त्यामुळे ती निश्चितपणे म्हणता येईल. सगळ्यांना कल्पना आहे उपनिषद, पुराण, दर्शन, 6 भारतीय दर्शन, त्यापैकीच योग हे अतिशय महत्वाचं दर्शन समजलं जातं. हे सगळं आपल्या भारतीय संस्कृतीचा पाया आहे आणि त्याचा ऋग्वेद हा अतिशय महत्वाचा वेद जो समजला जातो त्यातला हा श्लोक. त्याचा थोडक्यात अर्थ असा आहे की जी भारतीय संस्कृती नेहमीच सांगत असते की आपण कुठेतरी एखाद्या कोपऱ्यात बसून आपला काही अभ्यास हा निश्चितपणे करावा, पण समाजात वावरताना आपल्याला जे काही आपल्याला म्हणून माहिती आहे ते सगळं समाजाला देत जावं आणि सगळ्यांनी मिळून प्रगती साधावी अशा प्रकारचा अर्थ असलेली अशी ही सुंदर प्रार्थना आहे. म्हणून ती आवर्जून या योग दिनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना म्हणायला सांगत असतो. आजचा जो विषय आहे योग, जीवनशैली आणि आरोग्य. काही जण म्हणजे की एकतर योग हा थोडासा म्हटलं तर गंभीर आणि वृक्ष विषय आणि त्यासुद्धा जीवनशैली वगैरे थोडस जरा फार भोजन शब्द वाटतो. मी त्यांना सांगतो की खरं तर योगाची व्याख्याच आदर्श जीवनशैली जी काही आहे ती पाळणं, याच्या पलीकडे वेगळा योग खरं तर नाहीच आहे. योग काय सांगतो खूप काही सांगत नाही. आपल्याला असं वाटतं की अवघड योगासनं म्हणजे योग आहे किंवा 108 सूर्यनमस्कार घालणं म्हणजे योग आहे आणि हे काही माझ्याच्याने होणार नाही, त्यामुळे त्या योगापासून योग झालेलाच बरा अशा वृत्तीने बरेच मंडळी योगापासून थोडीशी लांबच राहतात. पण सकाळी लवकर उठणं, रात्री लवकर झोपणं हे मात्र खूप अवघड होत चाललेलं आहे. विशेषतः तरुण मंडळींमध्ये हातात मोबाईल आल्यामुळे वेळच्या वेळी जेवणं, आहार, विहार, विचार, व्यायाम ही चतुसूत्री आपण म्हणतो. निसर्गाने जे काही नियम घालून गेलेले आहेत त्याच्याप्रमाणे वागणं म्हणजे आपली आदर्श जीवनशैली तोच खरा योग आहे. त्यात वेगळं असं काही नाही. सकाळी उठणं म्हणजे ब्राह्ममुहूर्ते उत्कृष्ट घेणं, प्राप्त्यर्थे मधुसूदनम. सकाळी उठल्यामुळे काय काय घडतं याचे अनेक फायदे आपण पाहतो. तर सकाळी उठून शांत जर बसलं तर ज्या क्षणकाळ टिकणाऱ्या आनंदाच्या शोधात आपण कायम चाचपळत असतो, धावत असतो, तो आपल्या आत आहे ही जाणीव वेळ मिटल्या क्षणी चढदिश आपल्याला होते.
आणि त्यालाच योगाने खरं तर ध्यान असं म्हटलेलं आहे. ध्यानाविषयी आपले खूप गैरसमज असतात किंवा ध्यान जमत नाही हीच स्वतःविषयी एक ठाम समजूत असते. म्हणून सांगितलं की सकाळी लवकर उठणं आणि कुठल्याही काही इतर सगळे आपले व्यापार दैनंदिन सुरू करण्याआधी वेळेतून शांतपणे बसलं तर त्या क्षणाला जी काही निर्विचारता निर्विकारता निस्तरंगता अशी मनाला आपोआप प्राप्त झालेली असते आणि ती अनुभवताना अतिशय निर्भय निखळाचा आनंद आपण अनुभवू शकतो. ते खरं ध्यान आहे. त्यानंतर मग वेळच्या वेळी जेवण, योग्य प्रमाणात जेवण. भगवद्गीतेमध्ये वेगवेगळे श्लोक आहेतच. मुक्त आहार विहार असं मुक्त जेवण कसं करणं सुरू. योगाकडे असं सांगितलेलं आहे की आहार किती घ्यावा तर आपल्या जठराचे 4 भाग आहेत. जठर किती असतं या 2 ओंजळी जर एकत्र केल्या तर एवढं जठर असतं. कारण तिथे मावलं पाहिजे ना, तिथे हृदय पण आहे, सगळी गरज आहे महत्वाच्या अवयवांची. तर जठराचे 4 भाग आहेत अशी जर कल्पना केली तर फक्त 2 भाग हे आपल्या अन्नामध्ये सॉलिड फूडने भरावे. 1 भाग हा लिक्विड फूडनी द्रव पदार्थांनी भरावा आणि 1 भाग हा वायू संचलनासाठी मोकळा सोडावा. योगाच्या ग्रंथामध्ये सुंदर तो श्लोक आहे. अन्नेन पूर्वयोग अर्थम पूर्वेन चतुर्थयोगम उदरस्य पूर्वीयांशंच संरक्षित वायुधारणा. अशा पद्धतीने जर आपण अन्न ग्रहण केलं तर पोटाचे जे विकार खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले ते कुठल्याही आपल्याला भेडसावणार नाही. आणि मला वाटतं 10 पैकी 10 जण बसले तरी आपण तर सहज विचारलं ऍसिडिटी कोणाकोणाला आहे तर खात्रीने 9 जणांचे हात वर आणि त्या 9 जणांचा मुलासाठी खूप प्रमाणात आहे. आणि उरलेला जो एक हात वर केलेला नसतो त्यांना हा अजून थोडीशी मागे झाली होती कधीतरी होते हे ऍसिडिटी झालेली नाही अशी व्यक्ती सापडणार नाही. आणि हे सगळं सध्याच्या जगाची जी काही वाढलेली गती आहे त्याच्यामुळे हे सगळं घडत आहे. त्यामुळे आपण काय खातो, कसं खातो, कुठे खातो, केव्हा खातो या संबंधी आपली जाणीव सातत्याने जागरूक होणं, त्याचं भान राखणं हेच खरं तर योगाने सांगितलेलं आहे. तीच जीवनशैली वेगळी अशी काही नाही. आणि तोच गमत म्हणजे उपचार आहे. पोट बिघडलेला असेल तर लहानपणी आपल्याला सांगायचे की ठीक आहे पोट बिघडलेला म्हणजे आम्ही असलो त्याचं 80 वेळा होतं 80 ती सांगायचं आज जेवायचं नाही हाच उपाय आणि योगही हेच सांगतो. पण काहीतरी त्रास झाल्यानंतर जेवायचं नाही लग्नानंतर औषध म्हटलेलं आहे तसं करण्यापेक्षा रोजचं जे जेवण आहे तेच भुकेपेक्षा थोडंसं कमी खाणं म्हणजेच जठर अर्धं घेणं हे योगाने सांगितलं. हेच पतंजली महामुनींनी 2400 किंवा एक्झॅक्टली सांगायचं तर 2350 वर्षांपूर्वी वेदसूत्र त्या पातंजल वेद दर्शन सध्याच्या काळात ज्या नावाने ते प्रसिद्ध आहे त्यात हेच सगळं सांगितलं. आणि थोडे थोडके नाही तर 8 मार्ग 8 उपाय 8 टप्पे 8 पायऱ्या अशा त्या वेदात सांगितल्या म्हणून त्याला अष्टांग योग असं म्हटलं जातं. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी. त्याच्यामुळे यमनियमांबद्दल आपल्याला फारसं काही माहिती नसतं आणि त्याच्याबद्दल आता जर बोलायला गेलं तर थोडासा प्राथमिक भाग त्याच्यामध्ये जास्त आहे. पण योग म्हणलं की योगासनं हे तर अगदी निश्चितपणे आपल्याला माहिती असतं. आणि योगासनांच्या अभ्यासाने आपल्या पाठीचे पोटाचे अनेक आजार हे निश्चितपणे बरे होतात. हे योगऋषी बिकेस अय्यंगार त्यांनी स्वतः 96व्या वर्षापर्यंत उत्तम निरामय असं जीवन जगून दाखवलंच आणि जगभर त्याचं सगळं योगास केलं. त्यामुळे पाठ दुखायला लागलेली असेल आणि मोठमोठ्या सर्जन्सनी सुद्धा त्या पेशंटकडे हात टेकलेले असतील तर अशा पेशंट्सना सुद्धा अय्यंगार गुरुजींनी पाठीच्या वेगवेगळ्या पोस्चरमध्ये काही क्षण काही दोऱ्या लावून प्रॉप्स लावून आधार देऊन त्याच्यातून
पूर्णपणे वर आणलेलं आहे. उदाहरण आपण बघतो, सचिन तेंडुलकर सुद्धा त्याला जो डाव्या कोपराला क्रिकेट खेळत असताना प्रचंड वेदना होत होत्या, टेनिस एल्बो म्हणतात त्याला. त्याच्यासाठी महिनाभर आयंगार बर्डींकडे वेळ राहिला होता. सध्याच्या काळात क्रिकेटरनी महिनाभर असं कुठे वेळ शिकायला मुंबई सोडून पुण्याला येऊन राहिल्यानंतर ते लज्जा मिळेल. त्याला सांगण्याचा उद्देश असा की योग हा उपचार म्हणून सुद्धा तितकाच परिणामकारक किंवा फायदेशीर ठरतो, अगदी आपण पावला करत असतो. आसनांच्या अभ्यासामुळे आपलं पोट आणि पाठ हे तर निश्चितपणे चांगलं राहतच, पण आपलं उभं राहण्याची जी काही ढब आहे, चालण्याची जी काही पद्धत आहे, ह्याच्यामध्ये उत्तम असा फरक आपल्याला बदल दिसायला लागतो. अतिशय व्यवस्थित असं पोश्चर आपल्याकडेच हळूहळू फरक पडतो. कारण आम्ही आपण बघतो बरेच जण मोबाईल किंवा कॉम्प्युटरमुळे थोडस असं वापरू शकतात की आपल्या पाठीच्या कण्यामध्ये जे 33 मणके आहेत त्याचे 4 सेक्शन्स आहेत, सर्वायकल आहे, थोरासिक आहे, असे सगळे जे 33 मणक्याच आहेत, तर त्याच्यामुळे थोरासिक छातीच्या मागचे जे मणके आहेत त्याला फारसा व्यायाम मिळतच नाही किंवा हालचाल होत नाही. आणि त्याच्यामुळे म्हातारपणी 80 किंवा 90व्या वर्षी जी आपण उभं देण्याची किंवा पेट करण्याची जी काही टेंडन्सी असते ती हल्ली 35-40 मध्ये जायला लागते. आणि त्याच्यासाठी अतिशय सोपी अशी आसनं, भुजंगासन असेल तर त्यात सुद्धा अगदी सहज हस्त भुजंगासन. आता तुम्ही इथे सुद्धा जर आपल्या हातांचे तळे असे ठेवले आणि हाताची थोडीशी वर ढकलली तर मानेला खूप छान दाब येतो. टेबलावर जर आपण टेबल समोर असेल तर त्या टेबलावर हात ठेवून करू शकतो. भुजंगासनासाठी मॅट टाकली पाहिजे, त्याच्यावर पोटावर झोपूनच ते केलं पाहिजे अशी काही गरज नाही. कारण मानेचं दुखणं हे मोबाईलमुळे वाढत चाललेलं आहे. मोबाईलचं प्रमाण वाढणार आहे, मोबाईल बघण्याचंही प्रमाण दिवसेंदिवस वाढणार आहे. कारण जे आता पहिलीपासूनच सगळं शिक्षण हे मोबाईलवरच आहे, त्यामुळे करायलाच नाही. त्यामुळे जीवनशैलीमध्ये फार तिथे बदल घडत नाही. तिथे योग हा उपचार म्हणून सुद्धा तितकाच उत्तम काम करतो. तर पतंजलीने जे नियम सांगितले, आसनं सांगितली, त्याच्यानंतर मग प्राणायाम सांगितला. सध्याच्या काळामध्ये प्राणायाम म्हणजे अमृतासारखा अनुभव देणारी प्रक्रिया हे मला वाटतं 2020 नंतर 2 वर्ष संपूर्ण विश्वात जो काही गोंधळ चालला होता कोरोनाच्या रूपात त्यावेळेला लोकांनी निश्चितपणे अनुभवलेला आहे. कारण जे लोक प्राणायाम करत होते त्यांना कोरोना कदाचित झालाही नाही किंवा झाला होऊन गेला कळलंही नाही किंवा कोरोना झाला असेल तरी सुद्धा चटकन त्याच्यातून बाहेर पडले. अशा अनेक केसेस रेस्पिरेटरी फील्डमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर मंडळींनी पुढे येऊन सांगितलेलं आहे. पुण्यातलं सगळ्यात प्रसिद्ध असलेलं हॉस्पिटल दीनानाथ मंगेशकर त्याचे प्रमुख जे धनंजय केळकर ते स्वतःही काही व्हिडिओ प्रसारित करून काही गोष्टी लोकांना शिकवण्याचा प्रयत्न करत होते. आणि त्यातलीच एक महत्वाची प्रक्रिया म्हणजे जननेती. ते स्वतः पण लोकांना दाखवतच होते. पण दीनानाथ मधले 350 डॉक्टर्स दररोज जननेती करत असल्यामुळे हजारो कोरोना रुग्णांच्या संपर्कात येऊन सुद्धा कोरोनातून पूर्णपणे वाचले. म्हणजे रेकॉर्ड आहे की नंतर आपण म्हणजे घराच्या बाहेर सुद्धा पडायला लागत होतो, पण ही म्हणजे घराबाहेर पण परत होती, हॉस्पिटलमध्ये येत होती. शेकडो नंतर हजारो कोरोनाचे रुग्ण त्यांच्या अगदी नजीकच्या संपर्कात येत होते. पण जननेती केल्यामुळे त्यांना त्याचा खूप फायदा झाला. त्यामुळे उपचार या दृष्टीने हे कसा उपयोगी पडू शकतो ते जननेतीचं पात्र थोडस मुद्दामी पात्रही दाखवण्यासाठी आणलेलं आहे. योगामध्ये हठयोगामध्ये एक श्लोक आहे, धोती वस्तिस्तकाले पुस्तराटकं नवनीकं तथा कपालभातिश्चैतानि षट्कर्माणि प्रचक्षते. आपण नेहमी कपालभाती करतो पण आपल्याला कल्पना नसते, प्राणायाम म्हणून आपण करतो. पण कपालभाती ही प्राणायामाची पूर्ण तयारी केली जाते आणि ब्लड कपॅसिटी खूप वाढते. तसं अतिशय शुद्ध होतात, कार्बन डायऑक्साईड पूर्णपणे वॉश आउट होतो. इतक्या लोअर मोस्ट लेवल पर्यंत कार्बन डायऑक्साईड पोहोचल्यामुळे
ऑक्सिजनचं पर्क्युलेशन झिरोपणं ॲब्सॉर्प्शन हे खूप चांगल्या पद्धतीने वाढतं. त्यामुळे कपालभाती ही तशी शुद्धी क्रिया आहे. त्याच्याबरोबरच या श्लोकात आपण ऐकलं असेल नेती, जलनेती आपण ऐकलं असेल, पण त्याच्याविषयी कदाचित आपण फार काही बघितलेलं नसतं किंवा काही लोकांनी ती करून पाहिलेली असते, पण नाकातोंडात पाणी जातं, गदाला खाल्ल्यासारखा फुलं म्हणून थोडंसं चारात लांब राहतात. म्हणून मुद्दाम ती भीती जावी आणि ही जलनेती किती उपयोगी आणि परिणामकारक अशी आहे हे कळावं यासाठी मुद्दाम जलनेतीचं पात्र आणलंय. आणि हे कुठेही नाही म्हणजे असं असतं ना की खूप परिणामकारक असं काही गोष्ट असेल तर ती 500 रुपये 1000 रुपयाच्या खाली नसते. तर हे पात्र इथून जवळ 200 किंवा 300 मीटरवरच मला वाटतं तुळशीबाग आहे. तुळशीबागेत आज शिरलं की एक दुकान आहे, कुठेतरी पाटी लावलेली आहे आणि तिथे हे जलनेती पात्र 30 किंवा 32 रुपयाला 25 रुपयाला होतं का तरी करोनाच्या आधी मला आठवतं. 25 आणून ठेवली किंवा त्यांना अशी होतं का एखाद्या शाळेमध्ये 30-32 रुपयाला फक्त हे पात्र मिळतं. याच्यात कोमट पाणी घालायचं असतं आणि तो सगळं आंघोळ करताना आपण घालतो तर त्याचाही वेगळा खर्च नाही. आणि मिठाचा मला वाटतं चिमूटभर मीठ काय 10-15 पैसे असं समजून चालू. म्हणजे इतकं नगण्य अशी किंमत, जशी या ग्रंथालयामध्ये वाचनाची आवड लागावी म्हणून अत्यंत नगण्य मला वाटतं तरी 30-35 रुपये फीमध्ये मी सुद्धा त्याला म्हणत असतो की वर्षभराची फी सुद्धा एखादी नोट पडली तर कळत नाही की अमूल्य गोष्ट तुम्ही इतक्या कमी पैशात देताय. असं म्हटलं जातं ना की खूप मोठ्या आणि अमूल्य गोष्टी असतात त्या खऱ्या अर्थात खरोखरच स्वस्त असतात म्हणण्यापेक्षा त्याला काही तसं पैशाच्या रूपामध्ये काही फारसं मूल्य घेतलं जातं. तर हे जलनेती पात्र केवळ 25 ते 30 रुपयात मिळतं. हे जे टोक आहे ते आपण एका नागपुरी त्याचं थोडंसं लिसन करून किंचित त्याला फक्त एक स्लाईड असा अँगल दिला मागे आणि थोडासा पुढे, तर ह्याच्यातलं जे गरम पाणी आहे ते एका नागपुरीतून दुसऱ्या नागपुरीतून आपला जो नेझल पाथ आहे, नाकाचा पडदा जो आहे, तर हा जो नेझल पाथ आहे हा मला जास्त मोठा आहे कारण हा जो नेझल पाथ आहे त्याच्यावरून फक्त एक असं छिद्र असतं आणि त्याच्यातून एका नागपुरीतून गेलेलं हे गरम पाणी जे आहे ते दुसऱ्या नागपुरीतून बाहेर पडतं. एवढीच प्रक्रिया घडते. पण त्याच्यातून आपली सर्दी, खोकला, पडसं, वारंवार होणारा दमा हा जो म्हणायला तसा किरकोळ पण सारखा त्रास देणारा असा जो काही आजार किंवा व्याधी आहे ती निश्चितपणे नियंत्रणात राहायला मदत होते. म्हणून मी मुद्दाम जलनेती पात्र आणलं कारण आजचा विषयच असा आहे की जीवनशैली आणि उपचार या विषयावर बऱ्याच ठिकाणी पुण्याबाहेरही भारताबाहेरही व्याख्यानं दिली, पण लोकांचं थोडंसं काय असतं की तात्विक विचार योगाचा हाही सांगितला पाहिजे पण त्याच्यावरच आम्हाला अमुक त्रास आहे तो कमी होणार आहे का आणि त्याच्यासाठी काय तुम्ही आजच्या भाषणामध्ये किंवा व्याख्यानामध्ये देता हा प्रश्नही असतो आणि अपेक्षाही असते ते अगदी साहजिक आहे. अशासाठी हे दाखवलं म्हणजे जसे आयुर्वेदामध्ये पंचकर्म पण त्याच्यासाठी आपल्याला आयुर्वेदिक डॉक्टरकडे जायला लागतं. तिथे वेगवेगळे काय काढे, भस्म, तेल ही सगळी त्याच्यानंतर बरंचसं पथ्य. योगामध्ये या ज्या षटक्रिया किंवा शुद्धिक्रिया आहेत, ज्योतिर्वस्तीस तथा नेतिस्तराटकम नवलिकम तथा कपालभातिश्चैतानि षट्कर्माणि प्रचक्षते. आपल्या शरीरामध्ये ज्या 72,000 नाड्या आहेत ज्याच्यातून प्राणशक्तीचं वहन चाललेलं आहे, काही ना काही कारणामुळे या नाड्यांमध्ये जी काही अशुद्धी निर्माण होते ती सगळी निघून जावी यासाठी ही षटकर्म प्रत्येकाने वरच्यावर तरी करावी. अगदी दररोज नाही म्हणता येणार पण वरच्यावर करावी असं योगाने सांगितलं. तर असं जीवनशैली आणि उपचार हे एकामेक हातात हात घालून असे या प्रक्रियांमधून आपल्याला निश्चितपणे आपल्या सगळ्या त्रासांवर उत्तर मिळत जातं. सध्याच्या काळामध्ये आणखीन एक जो आपल्याला भेडसावणारा असा काही त्रास किंवा आजार आपण म्हणतो तो म्हणजे मधुमेह आणि थायरॉइड. मुद्दाम त्याच्यावर थोडासा मी आज भर देण्याचं ठरवलं. मधुमेह हा खूप मोठा आजार आहे म्हणजे अगदी भस्मासूर आपण म्हणतो ना तसं रूप त्यांनी सध्या निर्माण केलेलं आहे. म्हणजे आपण फक्त मगाशी जसं म्हणलं की 10 जणांमध्ये 9 जणांना ऍसिडिटी असते तसं 6 ते 7 जणांना मधुमेह आहे असं लक्षात येतं. आणि त्यामुळेच भारत म्हणजे कॅपिटल ऑफ डायबिटीस असं समजलं जायला लागलं. आणि ही व्याधी अशी आहे की ही आपल्या पुढच्या पिढ्यांमध्ये सुद्धा चालू राहते. म्हणजे आपण जर डायबिटिक असू तर आपण पुढच्या 10, 12, 15 पिढ्यांकडे ही नको असलेली भेट किंवा देणगी जी आहे ती नकळतपणे देत असतो. आणि ह्यासाठी आपल्याला मधुमेह किंवा डायबिटीस होऊ नये हीही काळजी घेतली पाहिजे.
आणि गंमत अशी याच्यामध्ये की डायबिटीसची जर योग्य प्रकारे काळजी घेतली तर तो डायबिटीस आपल्याला आहे हे सुद्धा आपण विसरून जावं इतक्या उत्तम प्रकाराने ही व्याधी जी आहे ती आपल्या मित्रासारखी हातात हात घालून वयाच्या 85-90 पर्यंत सुद्धा उत्तम जगतात माणसं. अनेक उदाहरणं आहेत. तर या मधुमेहाच्या दृष्टीने एक अतिशय महत्वाचं असं आसन समजलं गेलेलं आहे. त्याचं नाव आहे अर्ध मत्स्येंद्र आसन. बऱ्याच जणांनी त्याचं चित्र बघितलं असेल. आज आपण एक आदर्श स्थितीतलं अर्ध मत्स्येंद्र आसन पाहणारच आहोत. पण ते जर जमत नसेल तर थोडंसं सोप्या स्थितीतलं अर्ध मत्स्येंद्र आसन कसं करता येतं, सुलभ अर्ध मत्स्येंद्र आसन. कारण सध्याचं जग आहे ना सगळं सुलभ. अमेरिकन सिस्टीम अशी आहे की सगळं सुलभ सोप्या पद्धतीने छोट्या छोट्या भागांमध्ये शिका मग आम्ही शिकतो. आणि त्या पुस्तकाच्या किमती मात्र हजारो रुपये किंवा काही डॉलर्स असतात. तर तसं थोडंसं मला असं वाटतं की योगामध्येही थोडंसं सुरू झालं पाहिजे. तर त्या दृष्टीने सुलभ अर्ध मत्स्येंद्र आसन असंही आपण नंतर बघणार. सूर्या पुरंदरे मनोवर्धनच्या सिनियर योग शिक्षिका आहेत त्यांना मी विनंती करतो की हे त्याच्यावर येईल करतात. हा हे थोडंसं आपण सांगतो. मधुमेह काय होतंय, मनोशारीरिक आजार आहे. लक्षात घ्या, शारीरिक आजार नाही आणि त्यामुळेच त्याला डिसीज असं म्हटलं जात नाही. डॉक्टरांच्या संकल्पनेमध्ये डिसऑर्डर म्हटलं जातं. डिसीज म्हणजे होणारा एखादा आजार आणि तो बरा करता येतो. पण डिसऑर्डर जी आहे ती म्हणजे आपणच आपली शरीराच्या यंत्रणेमध्ये कुठेतरी काहीतरी गडबड निर्माण केलेली आहे काही चुकीमुळे. पण ते असं कसं बैठक स्थितीतला आसन. यात हे दोन्ही पाय गुडघ्यात सरळ ठेवून बसलेले आहे ही बैठक स्थिती. योगामध्ये 4 स्थिती असतात त्यात ही बैठक स्थिती आहे. त्यामध्ये आता आपण पहिल्यांदा डाव्या पायाने करणार आहोत. डावा पाय गुडघ्यात जोडून तो उजव्या पायाच्या गुडघ्याच्या शेजारी ठेवायचा. नंतर मग डावा पाय उजव्या गुडघ्याच्या पलीकडे ठेवायचा. आता उजवा पाय गुडघ्यात जोडून उजव्या पायाची टाच जी आहे ती आपल्या डाव्या हिपला साधारणपणे टेके त्याच्या वर आपण बसणार याची काळजी घेत उजवा पाय उघडायचा. त्यानंतर आपला उजवा हात जो आहे तो आपलं पोट आणि आपली डावी मांडी याच्या मधून घेऊन आपल्या डाव्या पायाचा घोटा शक्य झाला तर पकडायचा. ज्यांना घोटा पकडता येत नाही त्यांनी पाऊल किंवा डाव्या पावलाची आर्च किंवा अंगठा असंही पकडायला हरकत नाही. पण त्यांना तर जमतंय, दिसायला खूप सोपं वाटतं. पण आपण बसल्यानंतर तो नुसता पाय उभा करणं आणि तो पलीकडे टाकणं हे सुद्धा खूप अवघड असतं. पण एकदा बघूया असं आदर्श काय स्थिती असते ही बघूया तरी. आणि जे काही मधुमेहावरचा लांबणीकर जाणीव औषध उपाय म्हटलेला आहे डॉक्टरांकडे न जाता ते काय ते पाहूया तरी. डाव्या हाताने त्यांनी उजव्या हाताने डाव्या पायाला विळखा घालून डाव्या पायाचा घोटा पकडलेला आहे. आणि आता डावा हात जो आहे तो कमरेच्या मागे त्याला फिरणार आहे आणि डावीकडून मागे वळणार. इथे काय होतं की आपली जी अतिशय सुंदर आसन केले बघा, सहज त्यांनी केलेलं आहे. पोटाच्या भागामध्ये पॅनक्रियाज नावाची अंतःस्रावी ग्रंथी एंडोक्राइन ग्लँड असते. तिच्यातून इन्शुलिन सिक्रेट होत असतं आणि त्या इन्शुलिनच्या सिक्रेशन मध्ये गडबड झाल्यामुळे मधुमेहाचं प्रमाण जे ते वाढत असतं. आता सोडताना एक मान सरळ उजवा हात सोडून द्यायचा. मग जो उजवा पाय दुमडलेला आहे तो सरळ करा. मग डावा पाय जो पलीकडे आहे तो अलीकडे आणायचा. डावा पाय सरळ करायचा. आणि या आसनानंतर नॉर्मली बैठक स्थितीमध्ये विश्रांती कशी घ्यावी हाही लोकांचा एक नेहमी प्रश्न असतो. तर योगासनांमध्ये किंवा योगाने ठिकठिकाणी आपल्याला छान विश्रांती घेण्याची संधी दिलेली आहे बरं का. शवासन तर आपल्याला माहितीच सगळ्यांचं लाडकं असतं. तर झोपलं तरी सुद्धा योग शिक्षकांना कळत नाही अशी संधी आपण घेत असतो. तर बसल्यावर जर दम लागलेला असेल, श्वास लागलेला असेल तर विश्रांतीसाठी काय करावं तर समकाय असं की जी हाताची बोटं तुमची माझ्या दिशेला आहे ती फक्त मागे वळवायची. थोडेसे हात आणखी मागे द्यायचे. पायात थोडंसं अंतर ठेवायचं आणि डोकं मागे झुकवून डोळे मिटून त्याला समकाय आसन विश्रांतीचं अतिशय उत्तम असं आसन आहे. लहानपणी मला आठवतं की पहिल्या सुट्टीमध्ये डबा खाऊन झाला की मी थोडंसं असं म्हणजे तशी उंच झाड होती खाली हिरवळ होती. त्या झाडाखाली छान असं 2 मिनिटं मला माहिती नाही कसं पण खूप छान बरं वाटायचं. अभ्यासाचा आणि परीक्षेचा ताण जो काही असतो
किंवा जे काही खास त्या शिक्षकाच्या गणिताचे पुढे येणार आणि होमवर्क केला का विचारणार तो सगळा ताण निघून जायचं. तर हे सबक आहे असं. तसंच हवं तर दुसऱ्या पायाने एकदा करून उजवा पाय फोल्ड करायचा पलीकडे, डावा पाय फोल्ड करून डाव्या मांडीच्या मधून आणून डाव्या पायाचा घोटा पकडायचा, उजवा हात कमरेच्या मागे आणि उजवीकडून मागे वळायचा. ठीक आहे, हे झालं आदर्श असं अर्ध मत्स्येंद्र असं. आता थोडंसं सुलभ पण करून दाखवू. आता परत डावा पाय गुडघ्यात फोल्ड करा, तो पलीकडे टाका. एवढं साधारण आपल्याला जमतं किंवा उजवा पाय थोडासा फोल्ड करता येतो, उजवा पाय फोल्ड करा. आता जर गुडघेदुखी असेल तरी एवढा फोल्ड नाही केला उजवा पाय तरी चालेल, थोडासा तो लांब असतो थोडासा. आता काय करायचं, उजव्या हाताने डावा गुडघा पकडायचा. नाही नुसता डावा गुडघा पकडा, मग ती प्रॅक्टिस नाही सुरू करायची, त्यामुळे बरोबर. आणि डावा हात कमरेच्या मागे लावायचा, खालीकडून मागे. हे अतिशय सोपं असं नाही, कुणीही करू शकेल. याच्यातही आपल्या पोटाला डाव्या मांडीमध्ये बसणारा जो फीड आहे तो तितकाच प्रभावी, थोडासा प्रभाव फक्त कमी होतो. तर हे असं मात्र आपण निश्चितपणे करू शकतो. त्यामुळे ज्यांना मधुमेह डायबिटीस आहे त्यांनी हे आसन अवश्य करायला हवं. विवेकानंद युनिव्हर्सिटी बेंगलोरपासून 34 किलोमीटरवर आहे आणि जगातील सर्व प्रसिद्ध अशी युनिव्हर्सिटी समजली जाते. कारण तिथे शिकलेले योग शिक्षक आहेत ते जगभरातल्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये त्यांना खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते. कारण पेशंट्सना ॲलोपॅथीच्या उपचाराबरोबरच योगाचे उपचार देण्यासाठी म्हणून एस व्यासाकडे त्याची मागणी कायम नोंदवलेली असते. आणि सध्या जसे डॉक्टर्स कमी आहेत तशी खूप एक चांगली परिस्थिती मिळते. आता सुधारणा व्हायला हवी, योग शिक्षक कमी आणि जगभरातल्या हॉस्पिटल्समध्ये त्याची मागणी जास्त असं आहे. आणि तिथे त्या मधुमेहावर म्हणजे मधुमेहावर योगोपचार अशीच एक वेगळी ब्रँच आहे आणि त्याच्यावर ते जे योगोपचार आहे ते सुदैवाने मला त्याच्यात स्पेशलायझेशन करण्याची संधी मिळाली. त्यामुळे मधुमेहावर योगोपचार म्हणजे काहीतरी खूप वेगळे असे काही अवघड आणि बोजड आपल्याला न मिळणारे उपचार असं काही नाही आहे. त्याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचं असं एक डायनॅमिक मेडिटेशन. लक्षात घ्या मी काय शब्द सांगतो. स्टॅटिक मेडिटेशन म्हणजे काय, तर बसल्या जागी डोळे शांतपणे मिटणं आणि स्वतःच्या विचारांकडे बघणं हे त्या मनाने खूप अवघड वाटतं. पण डायनॅमिक मेडिटेशन म्हणजे मी आता हा असा उभा आहे आणि उभ्या उभ्याच फक्त डोळे मिटून मी सावकाश माझा हात जर असा बाजूने वर न्यायला सुरुवात केली, तो जमिनीला समांतर आणल्यावर हाताचा तळवा वर वळवताना माझ्या मनगटामध्ये आणि खांद्यामध्ये जे काही स्नायू आहेत त्याची हालचाल जर अनुभवली आणि तसाच तो हात वर नेत राहील. अशा प्रकारची अतिशय सोपी आसनं आणि त्याच्याकडे आपल्या मनाने फक्त पाहत राहणं, अशा प्रकारचे 30 ते 35 मिनिटाचं अतिशय प्रभावी असं सायक्लिक मेडिटेशन, आवर्ती ध्यान, याच्यावर शेकडो किंवा हजारो नाही तर लाखो लोकांवर एस व्यासांनी संशोधन करून त्यांनी निश्चितपणे डायबिटीस हा कंट्रोलमध्ये येतो हे सिद्ध केलं. आणि ह्याचाही सगळा बेस जो आहे तो उपनिषदांमध्ये आहे. हे एस व्यासाचे जे प्रमुख आहेत डॉक्टर HR नागेंद्र म्हणून, ते मेकॅनिकल इंजिनियर आहेत, नासामध्ये होते, अतिशय मोठ्या पदावरची नोकरी सोडून एकनाथजी रानडेचे इथून पुण्यातून कन्याकुमारीला गेले होते. त्यांनी त्यांना बोलवून घेतलं आणि ते सगळं नासामध्ये नोकरी वगैरे पद पैसा प्रतिष्ठा सगळं सोडून इथे आले आणि एस व्यासा गेल्या 40 वर्षामध्ये इतकं मोठ्या प्रमाणात त्यांनी उभं केलेलं आहे. आणि त्यांनी जो काही उपनिषदांचा अभ्यास केला त्याच्यामध्ये मांडुक्य उपनिषद म्हणून साधारण आपण ऐकलं असेल. आणि मांडुक्य कारिका म्हणजे आद्य शंकराचार्य आणि त्यांचे जे गुरु आहेत गौडपादाचार्य यांनी मांडुक्य कारिका नावाचा एक टीका ग्रंथ लिहिला आणि त्याच्यातले जे काही श्लोक आहेत त्या श्लोकांची थीम हा बेस घेऊन हे सायक्लिक मेडिटेशन त्याच्यावर आधारलेलं आहे. त्यातला एक अतिशय महत्त्वाचा श्लोक थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. लये संबोधये चित्तम विक्षिप्तम शमये पुन्हा सकषायम विजानीया समप्राप्तम न चालये. फक्त असं वाटतं संस्कृत काही कळलं नाही, पण मी जे आता दाखवलं ना तेच आहे. लये संबोधे चित्तम, शरीरामध्ये एका छोट्याशा अवयवामध्ये एक छोटीशी आणि संथ शांत अशी हालचाल निर्माण करायची म्हणजे लय, आणि चित्ताला म्हणजे मनाला त्या लयीचं संबोधन करायला लावायचं. मी आता जे दाखवलं ते तुम्ही पटकन दाखवतो. डोळे मिटल्यानंतर मी मनाने जे काही करतोय शरीरामध्ये ज्या काही सवयी नाही त्याच्याकडे चटकन अंतर्मुख होऊन माझं लक्ष वेधलं जातं. आणि मी जेव्हा अगदी सावकाश देतो जो कुणालाही शक्य आहे
फक्त सावकाश करणं हे थोडंसं सध्याच्या काळामध्ये अवघड आहे आणि इतकं आपण गतीने झपाटलेले आहोत, त्यामुळे सावकाश करणं एवढं फक्त लक्षात घ्यायला लागतं. डोळे मिटून सावकाश मी हात वर नेला, तो वळवला, सावकाश आणला, मग ही छोटी छोटी 4 ते 5 आसनं आहेत. लये संबोधे चित्तम, माझ्या चित्ताला, माझ्या मनाला त्या हळूवार संथ शांत अशा हालचालीचं संबोधन म्हणजे फक्त मनाला त्याच्या मागून जायला लावतं. आणि त्यामुळे काय होतं, विक्षिप्तम शमयेत, पुन्हा क्षिप्त विक्षिप्त मूढ अशा पतंजलीने ज्या काही मनाच्या अवस्था सांगितलेल्या आहेत, त्याचं विक्षिप्त स्थितीचं जी काही ती स्थिती आहे तिचं पुन्हा पुन्हा शमन म्हणजे शांत केली जाते या साहित्य मेडिटेशन. आणि त्यामुळे काय होतं, सकशाय विजानुया, आपण म्हणतो ना मनाला मंकी माइंड, क्षणात इथे तर क्षणामध्ये कुठेतरी अमेरिकेला जाऊन पोहोचेल, तर मनाला असं कुठलं बंधन नाहीच आहे. तर असे वेगवेगळ्या विचारांमध्ये जे मन आहे कुठेतरी एक स्ट्रीमलाईन होईल आणि फक्त आपल्या शरीरातल्या संवेदना त्या हळूवारपणे अनुभवणं आणि स्वतःला शांत करणं, या एकाच स्ट्रीममध्ये आपोआप ते मन घ्यायला लागतं. म्हणून सकशाय विजानिया आणि तुमचं लगेच कॉशन केलेलं आहे, समप्राप्त न चालये. भगवद्गीतेमध्ये म्हणलेलं आहे, योगाची व्याख्या समत्वम योग उच्चते, हीच याच्यामध्ये समप्राप्तम सायक्लिक मेडिटेशन या साध्या सोप्या हालचाली केल्यामुळे तुमचं मन शांत होईल, त्याला समस्थिती निर्माण होईल, बुद्धी आणि भावना या सगळ्या समस्थितीत येतील. न चालये, पुन्हा विनाकारण 10 लोकांमध्ये जाऊन बडबड करून गप्पा मारून परत कुठेतरी त्याला चंचल करू नका, त्याचा टर्ब्युलन्स वाढवू नका. अशा प्रकारचा खूप मोठं संशोधन हे आमचे स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्थान, संधी मिळाली तर अवश्य आपण बेंगलोरला ट्रिप करायला जातो, मैसूरला जातो, तर तिथे थोडासा 2-3 तास काढून त्या युनिव्हर्सिटीला सुद्धा अवश्य भेट द्यायला हरकत नाही. योगाची युनिव्हर्सिटी म्हणजे काहीतरी वृक्ष असणारे असंही नाही आहे, तर 106 एकरामध्ये अतिशय सुंदर हिरवगार निसर्गरम्य वातावरण आणि तिथले सगळे जे प्राध्यापक आहेत, ऋषितुल्य अशी व्यक्तिमत्व आहे, जरूर तिथं जावं. या सगळ्या व्याख्यानाच्या निमित्ताने मला असं वाटलं की जिथे मी शिकलो त्याच्या संबंधी तर तिथे जे काही संशोधन झालेलं आहे डायबिटीसवर, तर त्याच्याविषयी आपल्याला माहिती सांगितलं. दुसरं असं माझ्या डोक्यात होतं की सध्या थायरॉईडचं प्रमाण सुद्धा खूप वाढलेलं आहे आणि त्याचं मुख्य कारण मनावरचा ताण. आता सगळे तुम्ही म्हणत असतो खूप जगाची गती वाढलेली आहे, सकाळी 6ला जो काही दिवस सुरू होतो तो 10-11ला मला संपतो, त्यामुळे मग योगाला वेळच काही मिळत नाही. तर अशा लोकांसाठी ज्यांचा थायरॉईड वाढलेला आहे त्यांच्यासाठी भ्रामरीची अतिशय साधी आणि सोपी प्रक्रिया त्याची सगळ्यात शेवटी मी सांगणार आहे. त्याच्या आधी थायरॉईडसाठी योगातलीच काही उत्तम अशी आसनं आहेत, तर ती आसनं मनोवर्धनचे अतिशय तरुण आणि उत्साही असे योग शिक्षक आहेत महेश खांडेकर, ते आपल्याला दाखवणार आहेत. आपण नाव ऐकलं असेल या आसनाचं, हलासन, सर्वांगासन, मत्स्यासन, पण आपल्याला हे माहिती नसतं की थायरॉईडसाठी अतिशय प्रभावी असं ते आसन ठरलेलं आहे. आणि ते का ते आपल्याला लक्षात येईल की ते थायरॉईड आणि पॅराथायरॉईड म्हणजे गळ्यावर घशावर अतिशय उत्तम प्रकारचा दाब हा हलासन सर्वांगासनात येतो आणि विरुद्ध ताण हा मत्स्यासनात आल्यामुळे त्या थायरॉईड ग्रंथीची अतिशय उत्तम प्रकारे हालचाल होते. अशुद्ध रक्त सगळं बाहेर फेकलं जातं, शुद्ध रक्त आत खेचलं जातं आणि औषधांचं प्रमाण हे निश्चितपणे 2/3 तरी कमी होतं. एक लक्षात घ्या, हे जेव्हा जेव्हा मी औषधं वगैरे सांगतोय, नॉर्मली काही वेळेला असं होतं तुम्ही योग शिक्षकांकडे आले की ते म्हणतात पहिली ते औषधं थांबवून टाका, ते सगळं झूट आहे, असं काहीही सांगत नाही. योगाचा अभ्यास करायला लागल्यानंतर हळूहळू डॉक्टरांच्या सल्ल्याने तुमच्या थायरॉईडच्या लेवल, मधुमेहाच्या शुगरच्या लेवल याचं कमी होत आहे असं लक्षात आलं तर हळूहळू निश्चितपणे या औषधाची मात्रा डॉक्टरांच्या सल्ल्याने कमी करू शकता, ते निश्चितपणे लक्षात घ्यायचं. नाही तर गैरसमज पटकन होतो की औषधं बंद होतात म्हणजे काही नाही, आज हलासन केलं म्हणजे पुढे 10 वर्ष मला डॉक्टरांकडे जायला नको, औषधी घ्यायला नको, असं होत. शयन स्थितीचं म्हणजे पाठीवर झोपलेल्या स्थितीत असेल थोडंसं पुढे यामध्ये कसं होईल, इथून पाय नेताना नंतर मागे टेकवताना तुम्हाला आधार तरी असं थोडंसं हायटेक होती झाल्यामुळे आता पाय टेकतील असं वाटलं तर थोडं पुढे या किंवा बघा थोडंसं आधार तरी ठेवू शकतो. त्यांनी काय केलंय, दोन्ही हात सरळ शरीराच्या बाजूला ठेवले, तळवे पालखे ठेवलेले, श्वास सोडून सावकाश श्वास घेत दोन्ही पाय जमिनीला टाकून द्यायचे. परत एक छोटा श्वास घ्यायचा, श्वास सोडताना पोटाच्या स्नायूंचं आकुंचन करायचं, हाताच्या तळव्यावर थोडासा कमर पाठ थोडीशी वर उचलायची.
सगळं शक्य तेवढे मागे घ्यायचं. त्याच्यात आपण बघत असाल थायरॉइड पॅराथायरॉइड ग्रंथीवर खूप चांगला ताण येतो. सध्या पाठीची ही दुखणी वाढलेली आहे. पाठीलाही बघा किती खूप छान असा ताण आलेला आहे. आपल्या काफ हॅमस्ट्रिंग सगळे ताणले गेल्यामुळे सायटिका नर्व जी लोअर बॅक पासून जाते सायटिकाचाही आजार खूप वाढलेला आहे. एकाच आसनामध्ये अनेक प्रकारचे फायदे घेतो. स्वतः श्वास सोडून अगदी सावकाश श्वास घे. जमिनीला काटून आणताना प्रत्येक छोटा श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत अर्ध मत्स्यवर असं अवघड आहे. तुम्ही अवघड सांगताय त्याचं सोपंही स्वरूप सांगा तेही सांगणार आहे. फक्त ही मूळ आसनं काय आहे, आयडियल पोश्चर काय आहे ते आपण बघून हे जरा हलासन. हलासनातूनच आपल्याला सर्वांगासनामध्ये जाता येतं. सर्वांगासन हे नाव का पडलेले तेही या थायरॉइडशी त्याचा संबंध आहे. सर्व अंग आसन, सगळं शरीर ज्या आसनामुळे उत्तम राहतं ते आसन म्हणजे सर्वांगासन. आणि शरीर का उत्तम राहतं तर आपली जी काही एंडोक्राइन ग्लँड सिस्टीम म्हणजे अंतस्रावी ग्रंथींची जी काही एक सिस्टीम म्हणजे काय संरचना म्हणता येईल त्याच्यामध्ये थायरॉइड या ग्रंथीला अतिशय महत्व आहे. मेंदूमधून जी पिलियर पिट्युटरी ग्रंथी आहे तिथून थायरॉइड ग्रंथीमध्ये काही स्त्राव जातात आणि त्याच्यातून आपल्याला थायरॉइड संबंधी माहिती असेल तर TCH म्हणून जे काही हॉर्मोन जे आहे ते आयडर कमी होतं किंवा जास्त होतं. आणि तिथून पुढे इतर सगळ्या अंतस्रावी ग्रंथींना हॉर्मोन्स किती प्रमाणात सोडायची हे ही थायरॉइड ग्रंथी सांगते. आणि त्याप्रमाणे त्यांनी ते सोडलंय की नाही हा फीडबॅक मेकॅनिझम त्या थायरॉइड ग्रंथीच्या थ्रू परत एकदा आपल्या पिनेल आणि पिट्युटरी ग्रंथीला जात असतो. मेंदूच्या आतल्या भागात हायपोथॅलॅमसच्या थोडीशी बरीच ग्रंथी आहे आणि म्हणून थायरॉइड ग्रंथीला सुद्धा क्वीन ऑफ ऑल ग्लँड्स असं म्हटलं जातं. आणि ह्या ग्लँडवर अतिशय उत्तमरित्या ताण दाब सगळा आल्यामुळे ह्या ग्लँडचं म्हणजे थायरॉइड आणि पॅराथायरॉइड ग्रंथीचं आरोग्य चांगलं राहिलं की सगळं शरीर उत्तम राहतं. अशा अर्थाने आपण जे पुढचं आसन बोलणार आहोत त्याचं नाव आहे सर्व अंग आसन म्हणजे सर्वांग. श्वास सोडून सावकाश श्वास घे. दोन्ही पाय जमिनीला काटून आपल्या मग सरकीसाठी आसन करा. मग हाताने थोडंसं पाठीला सपोर्ट द्या आणि मग हळूहळू पाठ एवढी सहज शक्य तेवढी सरळ करत पाय काढून आणि डोकं आणि खांद्यापासूनचं शरीर याचा मधला जो काही जॉईंट आहे तो म्हणजे आपली थायरॉइड पॅराथायरॉइड ग्रंथी आहे त्याच्यावर अतिशय उत्तम दाब आलेला आहे. श्वास सोडून श्वास सोडत आसनात जायचं, हात सोडून घ्यायचे आणि सावकाश पाठ कंबर टेकवायची. सावकाश हलासन आणि सर्वांगासन. मात्र एक लक्षात ठेवायचं हलासन आणि सर्वांगासन केल्यानंतर तिसरं एक आसन मात्र निश्चितपणे आपल्याला करायलाच लागतं आणि ते थायरॉइडसाठी उपयोगीही आहे आणि ते म्हणजे मत्स्यासन. मत्स्येंद्रासन नाही, मग अर्ध मत्स्येंद्रासन वेगळं होतं. हे मत्स्यासन फिश पोज माशासारखी स्थिती ज्या आसनामध्ये दिसते ते म्हणजे मत्स्यासन. आता अगदी सोपं पण करूया. पद्मासन किंवा असं दोन्ही हातांचे तळवे कानांच्या बाजूला ठेवायचे. तर तळव्यांवर थोडासा दाब देऊन डोकांनी खांदे वर सोडून डोकं जास्तीत जास्त आत नेण्याचा प्रयत्न करायचा. याच्यामध्ये बघा मगाशी ज्या थायरॉइड पॅराथायरॉइड ग्रंथीवर आपण ताण निर्माण केलेला होता, ताप निर्माण केलेला होता त्यालाच आता आपण ताण निर्माण करतोय. या तिन्ही आसनामध्ये उत्तम प्रकारे ही ग्रंथी ताणली लावली गेल्यामुळे आपोआपच त्याची आरोग्यदायक अशी स्थिती निर्माण होते, फंक्शनॅबिलिटी वाढते आणि थायरॉइडचे त्रास हे कमी होतात. अतिशय सोपं. आता काही जणांना तळवे असे बाजूला ठेवून जमत नाही. त्यांनी काय करावं, सुखाने सरळ करा. हातांचे तळवे मांडीच्या खाली पकडा. फक्त असे मांडीच्या खाली पकडून थोडासा जोर लावून डोकाने खांदे वर उचलायचे. कारण काही जणांना मनगट जे त्याच्या रिजिडिटीमुळे मागे ठेवून उचलता येतं. असंही आपण करू शकतो. आता याचं सोपं स्वरूप अगदी निश्चित असं इथे दाखवता येणार नाही जसं सूर्याने मगाशी दाखवलं तसं, पण थोडंसं मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही फक्त पाय काढतो नका. हे तर आपल्याला आणता येते. आता स्वतंत्र नाही सांगितलं. तिथे अशी समजा भिंत आहे, या भिंतीला टेकवून असे पाय टेकवायचे. मग गुडघ्यात फोल्ड करून ते तळवे जे ते भिंतीवर टेकवायचे आणि मग कंबर थोडीशी वर खाली अशी केली की काही प्रमाणात का होईना थायरॉइड ग्रंथीवर दाब येतो. मग काही दिवसांनी तुम्हाला हा सराव करायला लागल्यानंतर कंबर वर उचललेल्या स्थितीत
तळवे आता ज्या हाईटला आहेत त्या हाईटला आणायला लागल्यानंतर एक एक पाय मागे न्यायला लागता येईल. दोन्ही पाय मागे न्यायला जर भीती वाटत असेल तर एक पाय जरी मागे नेला अर्धहार असं नाही, एक पाय तुमच्यावर आहे तर भीतीला टेकलेला आहे असं, त्यामुळे तुम्हाला आधार आहे, त्यामुळे भीती वाटणार नाही, तुम्ही पडणार नाही. पण त्याशिवाय एक पाय थोडासा मागे नेल्यामुळे सुद्धा अतिशय छान असं आपल्याला हेच. आणि मग थोडासा सराव झाला तर मग आणखी थोडीशी दोन्ही पाय वर नेऊन थोडस सालंबन सर्वांग असेल, स आलंब म्हणजे आधार असेल असे मी फक्त सांगतो. मनोवर्धन योग संस्था गेली 27 वर्ष योगाचा प्रसार प्रचार खूप मोठ्या प्रमाणावर करते आणि या 27 वर्षातलं सगळ्यात मोठं जे काही आम्ही मिळवलं असेल ते म्हणजे 27हून अधिक उत्तम डेडिकेटेड असे योग शिक्षक या संस्थेसाठी विनामूल्य असं काम करत असतात. वर्षभरातून 2 खूप मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम संस्थेतर्फे घेतले जातात. रथसप्तमीच्या सुमारास त्याच्या अलीकडच्या किंवा पलीकडच्या रविवारी जवळजवळ यावेळेला 376 लोक एकत्र आले होते आणि त्यांनी सूर्यनमस्कार 80,000 सूर्यनमस्कार 4.5 तासामध्ये घातले. आणि ज्यांना आदर्श सूर्यनमस्कार घालता येते ते फक्त सूर्यनमस्कार घालून जातात तिथे, पण ज्यांना चांगल्या पद्धतीने जमतात त्याच्यासाठी स्पर्धाही असते. 6 वयोगट महिला, 6 वयोगट पुरुष आणि सगळ्यांना भरपूर बक्षिसं देतो, संस्थात्मक बक्षिसही देतो. आणि असं रथसप्तमीच्या वेळेला कार्यक्रम असतो, याला कुठल्याही प्रकारचं शुल्क घेतलं जात नाही, विनामूल्य असा कार्यक्रम असतो. आणि तसाच आता 21 जूनला जो 11वा विश्व योग दिन, जागतिक योग दिन आपण साजरा करतोय, त्या निमित्ताने येत्या रविवारी म्हणजे 15 जूनला सकाळी 6:30 ते 9 या वेळामध्ये आपण योगासन स्पर्धा, राज्यस्तरीय योगासन स्पर्धा, साधारण आतापर्यंत 250 लोकांची नावनोंदणी झालेली आहे. आणि लातूर, बीड, नाशिक, औसा वगैरे अशी काहीतरी गावं आहेत, तिथून अशी बरीच मंडळी, बरीच तरुण मंडळी सुद्धा इथे या योगासन स्पर्धांमध्ये भाग घेतात. आणि त्याच वेळेला योगासनांविषयीची थोडीशी कुतूहल आणि उत्सुकताही लोकांची असते. तर तिथे आपण ही आता जशी माहिती दिली तशी माहिती आपण या स्पर्धांमध्ये देण्याचा प्रयत्न करतो. अशा स्वरूपाने मनोवर्धनचं काम चालू आहे. 27हून अधिक म्हणजे तसं त्याच्यामध्ये कुठेही ठीक आहे. त्यांनी प्रश्न छान विचारला की ही स्वतः वैयक्तिक कुठेही असं एखादा मोठा हॉल घेऊन असे योगाचे वर्ग घेतले, थेरपिटिक योगा घेतो. पण माझे जे 27हून जास्त जे शिक्षक आहेत सगळे त्यांचे कॉमन जे योग वर्ग चाललेले असतात त्या भागामधली मी नावं निश्चितपणे तुम्हाला देऊ शकतो. महेश खांडेकर जे ते सिंहगड, वडगाव, नरे, आंबेगाव या भागातले सगळे अनेक योगसाधक त्यांच्याकडे येतात. थोडंसं जीवनशैली आणि योगा उपचार म्हणून कसा उपयोग करतो याविषयी आपण बोललो. पण सगळ्यात महत्त्वाचं मला आता थोडंसं लक्षात यायला लागेल की सगळं बोलून झाल्यानंतर लोकांच्या मनातही खूप प्रश्न असतात. त्यामुळे त्या प्रश्नोत्तराला जर जास्ती आपण वेळ दिला आणि वाट करून दिली त्या प्रश्नाला तर एकाच्या प्रश्नातून अनेकांना उत्तरं मिळतात. त्यामुळे मला असं वाटतं आपण थोडंसं प्रश्नोत्तरही घेऊया. वेळेचं मला वाटतं चांगलं सांगता येईल. थोडक्यात ते सांगतो. मनाविषयी खूप छान सुभाषित आहे. मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मा मदो मर्कटो मत्स्यो मकारा अशी चंचला. मनी सुरू होणाऱ्या 10 गोष्टी अशा आहेत ज्या अतिशय चंचल आहेत आणि त्यात पहिलं स्थान हे मनाला गेलं आहे. त्यामुळे आता तुम्ही म्हणताय तसं मन हे चंचल आहे आणि ते शांत करण्यासाठी म्हणूनच पतंजलींनी 2350 वर्षापूर्वी सुद्धा मन अशांतच होतं आणि आज तर म्हणजे आता किती अनेक पटीने वाढला असेल कल्पना करा. त्यामुळे मन हे अशांतच असतं आणि त्याला शांत करण्याची गरजही तितकीच असते. आणि म्हणूनच पतंजलींनी पहिलं सूत्र योगश्चित्तवृत्ती निरोधा, हा योगाची व्याख्याही केली. योग म्हणजे काय तेही सांगितलं. योग म्हणजे चित्तातल्या वृत्तींचा विरोध, म्हणजे मनातल्या विचारांवर नियंत्रण आणणं म्हणजे योग हे सांगितलं आहे. पण ते आणायचं कसं हे समजत नाही म्हणून त्यांना अख्खा ग्रंथ लिहायला लागला. आणि ग्रंथाच्या शेवटी अंतरंग योगामध्ये त्यांनी धारणा, ध्यान आणि समाधी हे उपाय सांगितले. नॉर्मली आपण ध्यानधारणा केली असं म्हणतो, पण प्रत्यक्षात पतंजली सांगतात आधी धारणा करा आणि नंतर ध्यान करा. तुम्ही जे म्हटलात वेगवेगळे जे उपाय आहेत ना ते म्हणजे धारणेचे उपाय आहेत आणि ते धारणेचे उपाय वेगवेगळे करून पाहणं आणि त्यातला कुठला उपाय
आपल्याला उपयोगी पडतोय, जास्त सूट होतोय, आणि व्यक्ती तितक्या प्रकृती, तर तो उपाय जो आहे तो सातत्याने नियमित करत राहणं हाच ध्यानाकडे जाण्याचा मार्ग आहे. पतंजली म्हणतात सतु दीर्घकाळ नैरंतर्य सत्कारा सवितो निर्वधूती. कुठलीही योगाची प्रक्रिया सातत्यपूर्ण, निरंतर श्रद्धाभावानी, भक्तीने जर केली तर शरीर, मन, बुद्धी, विचार, भावना या सगळ्याची भूमी आहे ती निश्चितपणे दृढ होते. मुळात मगाशी म्हटलं तसं ध्यान तसं सोपं आहे, पण आपल्याला ध्यान जमत नाही ही मनाची आपण ठाम समजूत करून घेतलेली असते. एक निश्चित आहे की आज मी ध्यानाला जर बसलो 5 मिनिटं आणि माझ्या मनामध्ये आता एका म्हणजे दिलेल्या फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड आपण म्हणतो तसं त्या क्षणाला समजा 50 विचार असतील, पण उद्या जर मी बसलो तर निश्चितपणे 50च्या ऐवजी 49 विचार येतात. आणखी 2 दिवसांनी बसलो, माझ्या मनाचा मी जर थोडासा पडताळा घेतला, थोडासा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर कदाचित ते 25-30 होतील. त्यामुळे सातत्याने ध्यानाला न कंटाळता बसत राहणं हेही महत्त्वाचं आहे. आणि त्यानिमित्ताने सांगतो की हाच प्रश्न अनेकांकडून येतो. त्यामुळे आतापर्यंत ध्यान एक आनंद यात्रा या नावाने 107 शिबिरं झाली का, 107 शिबिरं पुण्याबाहेर, भारताबाहेरही घेतली. आणि त्याच्यामध्ये ध्यानाचेच म्हणजे धारणेचे राहणं वेगवेगळे जे काही सोपे प्रकार आहेत, ओंकार म्हणणं, भ्रामरी करणं, हे अतिशय सोपे पण अतिशय प्रभावी असे प्रकार आहेत. नंतर आपल्या जी काही 6 चक्र म्हणजे स्टिम्युलेशन सेंटर्स किंवा प्लेक्सस आहेत, तर त्याचे जे विशिष्ट बीजमंत्र आहेत, लम वम रम यम हम ओम, किंवा त्यालाच ओहम सोहम असं विशिष्ट जप आहे. अशा वेगवेगळ्या धारणेच्या मार्गातून मन थोडंसं अंतर्मुख करण्याचा प्रयत्न करणं, आणि मग त्या मनातले विचार ते 50वरून 10वर आले ते 10वरून 5वर 4वर कसे येतील यासाठी सातत्याने बसणं. म्हणजे पहावे आपणासी आपण असं स्वरूपानंदांनी, समर्थांनी सोप्या भाषेत ध्यानाची व्याख्या केलेली आहे. आपणच आतून बघायचं. दररोज डोळे उघडे ठेवून जगाकडे आपण नको तेवढं बघत असतो, त्याच्यातून काही मिळत नाही. पण डोळे मिटले तर आपल्या आतमध्ये या जगापेक्षा काही पटीने मोठं आणि काही पटीने अतिशय आनंददायक, सुखकारक म्हणत नाही, सुख आणि दुःखाच्या पलीकडची स्थिती म्हणजे आनंद आहे. तशी आनंददायक स्थिती ही निश्चितपणे ध्यानातून निर्माण होते. ध्यान एक आनंद यात्रा म्हणून एक पुस्तक त्यासाठी तुम्ही थोडंसं मार्गदर्शन लोकांना मिळावं म्हणून दिलं 2 वर्षापूर्वी. तिसरी आवृत्ती आता विवेक तर्फे केलेलं आहे. तर शक्य असेल तर ते सुद्धा आपण घेऊ शकता. अगदी नाव मात्र 200 रुपये किंमत आहे. सगळी पुस्तकं इथे ठेवलेली आहे. ध्यानावर एक आनंद आपल्या वाचनालयात सुद्धा वाचायला मी ठेवलेला आहे. आणि एक प्राणायाम एक अमृतानुभव म्हणून आहे. लहान मुलांना योग हा कसा शिकवावा, रिलॅक्सेशन टेक्निक्स कशी शिकवावी याच्यासाठी एक हसत खेळत पॉप्युलर योग म्हणून एक पुस्तक आहे. आणि आता 21 जूनला सकाळतर्फे ध्यानस्थ म्हणजे जी काही मालिका भावजी होती लोकांना त्याच्यावर एक पुस्तक प्रसिद्ध होत आहे. तर या पुस्तकाचा थोडासा मदत तुम्ही घेतली तर निश्चितपणे ध्यानामध्ये तुम्हाला काही प्रगती ही साधता येऊ शकते. प्रश्न आहे, कारण योगाभ्यास किंवा प्राणायाम किती कसा करावा हे जितकं महत्वाचं आहे तितकं किती चुकीच्या पद्धतीने किती प्रमाणाबाहेर करू नये हे खूप लोकांना योग साक्षरता, प्राणायाम साक्षरता शिकवण्याची खूप गरज निर्माण झाली. मुळात लोक योगाकडे वळत नाही आणि योगाकडे वळले तर कुणीतरी काहीतरी कदाचित कुणावर टीका घेण्याचा उद्देश नाही. 15 दिवस महिन्याभराचा कोर्स केलेला असतो त्याच्या वेगवेगळ्या जायला की प्राणायाम किती प्रमाणात करावं असं माहिती नसतं. त्याचे दुष्परिणाम अभ्यास होता निश्चितपणे होतात. प्राचीन ग्रंथामध्ये प्राणायाम सर्व रोग क्षय भरत असं म्हटलेलं आहे. सगळ्या रोगांचा हळूहळू निश्चितपणे प्राणायामामध्ये नाश होतो. पण अयुक्ताभ्यास योगेन सर्व रोग समुद्भवाः, अयोग्य रीतीने अति प्रमाणात चुकीच्या पद्धतीने जर केलं तर नसलेले सुद्धा आजार निर्माण होऊ शकतील. या दृष्टीने अतिशय महत्वाचा तुम्ही प्रश्न विचारला. सध्याच्या काळामध्ये भस्त्रिका 5 मिनिटं तुम्ही भस्त्रिका करा तुमच्या आयुष्याचे सगळे प्रश्न मिटून जातील अशा प्रकारचे वेगवेगळे समजले आहेत. कारण भस्त्रिकेमुळे आपल्या मनातला टर्ब्युलन्स खूप वाढतं, त्याचं व्हेंटिलेशन होतं आणि त्यामुळे माणसं खूप लोकांना हसतात किंवा रडतात. आणि त्यामुळे तिथे त्यांना असं सांगितलं होतं की तुमच्या आपल्याकडे आनंद जागा झालेला आहे ते बाहेर पडतं, त्या रडलं तर तुमच्यातलं सगळं दुःख बाहेर पडतं. अतिशय चुकीच्या पद्धतीने हे सगळं शिकवण्याचं प्रमाण ठरवून चाललेलं आहे.
हठयोगाच्या ग्रंथानुसार जर आपण कॉम्बिनेशन्स घेतला तर भस्त्रिका ही बेसिक प्रक्रिया करण्याची थोडीशी पद्धत वेगळी असू शकेल, पण जोरात श्वास घेत हात वर नेणं, जोरात श्वास सोडत हात खाली आणणं, त्याच्यामधून आपल्या फुफ्फुसाचा जो भात आहे, पिंजरा जो छातीचा पिंजरा, तो एक्सपांड होतो आणि कॉन्ट्रॅक्ट होतो आणि त्यामुळे आपण फुफ्फुस 5000 cc एवढी हवा भरून घेतात आणि मोकळी होतात. पण त्याच्यासाठी 10 स्ट्रोक्सचं एक आवर्तन मॅक्सिमम. त्याच्यानंतर मग डोळे उठून थोडंसं श्वासाकडे पाहणं. मग जर आपल्याला बरं वाटत असेल, सहज वाटत असेल तर दुसरं, अशी 10 स्ट्रोक्सची मॅक्सिमम 3 आवर्तनं एवढंच भस्त्रिकेचा डोस आहे. जसं औषध अतिप्रमाणात घेतलं तर त्याचे दुष्परिणामही होते. त्यामुळे डॉक्टर सांगतात की मला जो काही आजार आहे त्याचं बरं वाटायला लागलं तर लगेच मला फोन करा. मी स्पेशली होमिओपॅथीचे डॉक्टर तर अतिशय काळजी घेतात. तुम्हाला 4 दिवसाचं औषध देऊन ठेवतोय, पण डायग्नोसिस उत्तम असेल तर 1 ते 3 दिवसामध्येही बरं वाटायला लागेल. थोडं बरं वाटलं तर फोन करा किंवा औषधं लगेच थांबवा. तर डोस किंवा प्रमाण किंवा मर्यादा किंवा बंधनाचं महत्व इतकं आहे. तर भस्त्रिका 10 स्ट्रोकचं एक आवर्तन 3 आवर्तन. कपालभाती 1000, 1200, 1500 करणारी खूप मंडळी. नंतर त्यांना फणसाचे त्रास व्हायला लागतात. नाशिकचे केंद्रीय डॉक्टर त्यांना हे लक्षात आल्यानंतर त्यांनी फक्त प्राणायाम हा विषय घेऊन पीएचडी केला आणि एक उत्तम पुस्तक लिहिलं. तर हे सगळे दुष्परिणाम काय होऊ शकतात ते लिहिलेलं आहे. त्यामुळे 1000, 1200, 1500 कपालभातीचे स्टेप्स करण्याची गरज नाही. त्याच वेळेला ऑप्टिमम लेवल काय आहे तर एस व्यासाने खूप जे संशोधन केलेलं त्याच्याकडे असं लक्षात आलेलं आहे. अर्ध्या सेकंदाला एक स्ट्रोक म्हणजे हा स्पीड 3 मिनिटं म्हणजे 180 सेकंदात 360 स्ट्रोक्स. अर्थात जे करू शकतात त्यांनी तेवढं जावं, अदरवाईज 100-120 स्ट्रोक्स करायला हरकत नाही. पण ऑप्टिमम जे आहे ती 360 ती केली तर तुमची फुफ्फुस आणि हृदय ते कुठे त्रास न देता उलट धक्कन राहून तुम्हाला आयुष्यात कुठेही हृदयविकार तज्ञाकडे जाण्याची वेळ येणार नाही. तर 360 कपालभातीचं लिहिले. अनुलोम विलोम 15 मिनिटं करा, अर्धा तास करा, काही गरज नाहीये. डावीने अगदी सावकाश तुम्ही जर 4 सेकंद घेतला, 2 सेकंद त्यांनी नागपुड्या बंद केल्या, 6 सेकंदात सोडला. परत उजवीने 4 मध्ये घेतला, 2 घेतला, 6 मध्ये सोडला. तर साधारणपणे 20 सेकंदाला एक आवर्तन, 3 मिनिटामध्ये 1 मिनिटामध्ये 3 आवर्तन. पण हेच आणखी स्लो डाऊन करत 3 मिनिटाला 1 आवर्तन असं ध्येय ठेवून जर केलं तर तुम्हाला अनुलोम विलोम प्राणायाम 2 ते 3 आवर्तनांपेक्षा जास्त गरज नाही. कारण थोडंसं आणखी पुढचा प्राणायाम विषय निघाला म्हणून सांगतो की भस्त्रिका, कपालभाती आणि अनुलोम विलोम हा बेसिक प्राणायाम आहे, मूलभूत प्राणायाम आहे. श्वासायाम फक्त श्वासावर नियंत्रण, श्वासाला ओळखणं, श्वासावर कंट्रोल आणणं. खरा प्राणायाम खरं तर त्याच्यात पुढे सुरू होतो. आपण ऐकलेलं असतं, माहिती असतं साधारण. म्हणजे आपण सूर्यभेद, उज्जाई, सिक्कारी, शीतली कथा, भस्त्रिका, भ्रामरी, मोक्षातला, निकृष्ट कुंभका, एक सोडून 8 जाणीव रामबाण उपाय योगाने प्राणायामामध्ये दिलेले आहेत. तर ते शिकवत की बंध कसे बांधायचे तर कुंभकाला सहित करून तो जो कुंभक आहे ना त्याला पतंजलीने खरं प्राणायाम असं म्हटलेलं आहे. तो कुंभक थोडासा वाढवणं आणि तो कुंभक जर आपण करायला लागलो तर आपल्याला चमत्कार वाटेल इतके बदल आपल्या आतमध्ये निश्चितपणे घडायला लागतात. अशी थोडीशी प्राणायामाची व्याप्ती मला असं वाटलं की या प्रश्नाच्या रूपाने आपल्याला सांगायला छान प्रश्न. योग या शब्दाचा किंवा विषयाची व्याप्ती म्हणजे संपूर्ण घेतल्यामुळे बऱ्याच वेळा तिथे गोंधळ होतात. ते असं म्हणून सुरुवातीला सांगितलं की नॅचरल निसर्ग नियमानुसार आपलं जीवन जगणं म्हणजेच खरं योग. वेगळं काही तुम्ही नाही केलं तरी चालेल. रोहिणजी माझ्याशी सहमत होते. समर्थाने सांगितलेलं आहे की जी जी काही परमेश्वराची निर्मिती आहे ती सगळी उत्तमच आहे आणि त्याचा भेद निश्चितपणे घेतला पाहिजे. ते भेद घेण्यापासून तुम्हाला कुणी आलेलं नाहीये. पण तो भेद घेताना कुठल्या मर्यादेपर्यंत जायचं, त्याच्यामध्ये किती बिंदायचं, किती रमायचं हे जेव्हा आपल्याला कळायला लागतं त्यावेळेला आपल्याला योग साधला असं आपण समजू शकतो. आणि तो योग साधला किंवा तुम्ही जे म्हटलात की पंचज्ञानेंद्रिय जे आहेत पण हे सतत बाहेरच्या जगाकडे त्यांचं लक्ष असतं. डोळ्याला काय छान दिसतंय, एखाद्या हलव्याचं दुकान दिसतंय ना, काय छान वासाला ढोकळा उठला आणि बघितला पाहिजे. 10 ठिकाणचा ढोकळा भरपूर खाल्लेला असं डॉक्टर म्हणत असतात पण सर्व ढोकळा खाऊ नका. पण 11व्या दुकानात आवडीने जातो. हे करायचं का नाही, कितपत करायचं. पण हे लक्षात घ्या त्या ढोबळ्यापासून दूर
पासून दूर राहणं वगैरे असं जे काही ते सगळं बोलताना तुमच्याकडून दिलं असेल असं काही योग सांगत नाही. योगाच्या प्रक्रिया मग अशी म्हणतात तसं सतत योगाला निर्माण करणे अशा पद्धतीने जर तुम्ही वर्षानुवर्ष अवधी करत राहिला तर तुमच्या बुद्धीमध्ये तुमच्या रक्ताच्या केमिस्ट्रीमध्ये आपोआप असे बदल घडायला लागतील की त्या पंचज्ञानेंद्रियांना पतंजलीने प्रत्याहाराची संकल्पना सांगितली. प्रति आहार डोळ्याला सारखं तर दिसतं नाही तर डोळ्याला आहार आहे, पण त्याच्या विरुद्ध डोळे शांतपणे मिटून डोळे मिटल्यानंतर सुद्धा आतमध्ये माझ्या अंतःचक्षुंना त्याच्यापेक्षा सुंदर काहीतरी दिसतंय आणि त्याच्यामध्ये माझं मन रमतंय. तो पतंजलीचा प्रत्याहार सांगतो. त्यामुळे मुद्दाम जाणून बुजून आणि काहीतरी खूप असं आपल्या पंचज्ञानेंद्रियांना आत ओढून मारून मुटकून घ्यायला जर बसला तर आयुष्यात ते ध्यान तुम्हाला जमणार नाही. पण मला असं म्हटलं कसं आसनामुळे काय होतं की आपलं शरीर स्थिर ठेवण्याची सवय लागायला लागते. प्राणायामामुळे आपला श्वास होतो शांत करण्याची सवय लागायला लागते. आणि शरीर आणि श्वास जितकं शांत होतं ना आपोआपच आनंदाची भावना हळूहळू वाढायला लागते आणि त्यामुळे ध्यानाची गती तुमची वाढायला लागेल. तुमची बुद्धीची अनुकूलता ही आपोआपच भोग अपवर्ग अर्थता असं श्रीकृष्ण सुलभकाराने त्यांच्या अतिशय सुंदर भोग घ्यायचे पण त्याचा अपवर्ग म्हणजे अपग्रेडेशन. लहानपणी आपण फक्त जो जरा धावणं पळणं मोठमोठी खेळणी देखील घेणं ती जोरात आपत नाही याच्यामध्ये आपल्याला आनंद होतो. नंतर काय लागलं की ती छोटी छोटी खेळणी ती सगळ्यात चालवून बघणार ती कशी तयार झाली ते बघणार त्याच्यात आनंद मिळायला लागला. तसं भोग घेताना सुद्धा त्याची व्याप्ती त्याची बंधनं ही ओळखून आपली गरज काय आहे आणि आवश्यक काय आहे हे जर ओळखून हे सगळ्या गोष्टी करायला लागलं तर निश्चितपणे योगामध्ये प्रगती होते. आणि सगळं मारून मुक्तपणे शरीर शरीर उठून हळूहळू असं सांगितलेलं आहे. आणि योगाच्या प्रक्रिया तुम्ही जर करत राहिलात ना तर आपोआपच त्याची बंधनं मर्यादा हे निश्चितपणे लक्षात येते. मी म्हटलं तसं अष्टकुंभक या 8 प्रकारचे सांगितले ना तर हे सगळे तत्व आता तुम्हाला आयुर्वेदिक डॉक्टर जसे औषध जसे औषधं देतात तसंच काम करणार आहे. पित्तासाठी सित्तारी आणि शीतल आपणही करून देऊ शकतो. निसर्गाने आपल्या आतमध्ये नॅचरल एअर कंडिशनिंग सिस्टीम बसवलेली आहे. त्याच्यासाठी खूप मोठा एअर कंडिशनर घेणं तो रात्रभर लावणं त्याचे 1000 रुपये बिल भरणं आणि त्याच्यामुळे मग पाणी प्यायलं जात नाही शरीर स्थिर होतं हे सगळं करण्यापेक्षा अतिरिक्त केल्याशिवाय त्यावेळेला कळत नाही. अशी जर हवा सी असा आवाज करत घेतली तर हा जो तोंडात निर्माण होणारा जो गारवा आहे ना तो जठरापर्यंत पोचतो आणि जठराला मिळणाऱ्या गारव्याची सवय जरा मेंदूपर्यंत जाऊन शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्तरांवर एक शांत अशी स्थिती निर्माण व्हायला मिळत असते. तसा शीतली म्हणजे चमची मुद्रा किंवा काकी मुद्रा त्याच्यातून जिभेच्या टोकापर्यंत तो गारवा जेव्हा आपण अनुभवतो आणि सोडताना आपण उदार उष्णावा अनुभव सावकाश सोडायचा असतो. असे 8 प्रकारचे कुंभक आहेत. त्याचा सिक्कारी आणि शीतलीजर त्यांनी पित्ताचं प्रमाण निश्चितपणे कमी होतं. प्रकृती ज्यांची आहे त्यांनी सूर्यभेदन आणि भस्त्रिका म्हणजे 8 कुंभकाची भस्त्रिका ही मग अशी प्रकृती प्राथमिक तर हे आणि वात प्रकृतीच्या लोकांना बरेच जण हे 8 कुंभक पुस्तकं वाचूनही आलेले असतात तर म्हणजे वाताबद्दल काही निर्णय नाहीये. तर वात म्हणजेच वायू म्हणजेच हवा म्हणजेच प्राणशक्ती हे त्याचं जे अतिसूक्ष्म स्वरूप आहे त्या प्राणशक्तीवर नियंत्रण आणण्यासाठी म्हणून जे आपण प्राणायाम करतो तर प्राणायाम करता करता आपोआप आपल्या वातावर आपलं नियंत्रण हे घ्यायला लागतं. वातासाठी म्हणून वेगळा कुठला या अष्टकुंभकांना सांगितलेली आणि रोज कुठून प्राणायाम जर केले तर 21 आवर्तन हे जे होतात तर त्याच्यातून हे शंकराचार्यांबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती होतं. शंकराचार्यांनी योगकाळाने जो ग्रंथ लिहिला त्याच्यामध्ये की प्राणायाम करता करता मोक्षाची प्राप्ती कशी होते तर मोक्षाची प्राप्ती सोडून आणि शंकराचार्यांनी आपला आत्म जगत आहे तिथपर्यंत नाही पण निदान मी आज सकाळी उठल्यानंतर आजचा दिवस माझा आनंदात जावा. सारखं सर्दी परसव खोकला त्या करोनाची मानसिक भीती रोज नवीन कुठला तरी करोनाचं वेगळं सगळं काही नको असतं तर प्राणायाम करायला लावायचं आणि या सगळ्या रोगांपासून मुक्त व्हायचं आणि मन शांत ठेवायचं त्यासाठी प्राणायाम निश्चित इतके सोपे प्राणायाम आहे. फक्त ते कसं करायचं काय काळजी घ्यायची कुठे उजवी घ्यायचा डावीने सोडायचा. प्रेशर हाय आणि लो म्हणजे हृदय
जास्त प्रमाणात आपलं ब्लड पंप करतं आणि त्यामुळे हृदयावर ताण येतो. अशा प्रकारचं हे बीपीचं स्वरूप आहे. आणि हल्ली हे डायबिटीज जसं आहे तसं बीपीचंही प्रमाण खूप वाढलेलं आहे. आणि त्याच्यामध्येच अष्टकुंभकातला मूर्छा प्राणायाम म्हणजे तो स्पेसिफिक उत्तम औषधासारखा ठरतो. मी आता अर्थात हे सगळ्या प्रक्रिया बोलता बोलता दाखवत होतो. याचा अर्थ त्या चटकन तशाच कराव्यात असं नाही. थोडंसं तुम्ही पुस्तक वापरू शकता, थोडंसं तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता. पण मूर्छा प्राणायाम म्हणजे काय, तर मूर्छा म्हणजे एक प्रकारची बेशुद्धी. एखादा प्रसंग किंवा एखादी घटना आपल्याला जर सहन झाली नाही तर आपण बेशुद्ध पडतो. हे निसर्गाने आपल्या आत एक बसवलेली क्षमता किंवा एक यंत्रणा आहे. तर तसंच काहीसं एक स्वरूप आपण या मूर्छा प्राणायामामध्ये निर्माण करतो. म्हणजे काय, तर सोपा स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करतो. दोन्ही नाकपुड्यांनी सावकाश घ्यायचा, दोन्ही नाकपुड्या बंद करायच्या, गळ्याच्या घशाचं स्नायू आपण जेणेकरून हळूहळू खाली दाबायचं, त्याला जालन निर्बंध म्हणतात. बाकी शब्द सोडून द्या, पण गळ्याला असं फक्त असं सर्व दाबायचा, नागपुड्या मोकळ्या करायच्या आणि नागपुड्या मोकळ्या करून गळा जसा दाबलेल्या स्थितीत सावकाश, जितका सावकाश आपल्याला सोडता येईल तितका सोडत राहायचा. त्याला मूर्छा प्राणायाम असं म्हणतात. म्हणजे बेशुद्ध माणूस बेशुद्ध पडल्यानंतर फुफ्फुसं, मेंदू आणि हृदय जेवढं आवश्यक आहे तेवढंच काम करत राहतात. बाकी सगळी जी फंक्शन्स आहेत ती बंद झाल्यामुळे फुफ्फुसं, मेंदू आणि हृदय या महत्वाच्या अवयवांना अतिशय चांगल्या प्रकारची विश्रांती मिळते. आपल्या क्रिया सगळ्या बंद झाल्यामुळे आपोआपच मानसिक ॲग्रेशन येऊन निघून जातं आणि त्याच्यामुळे सगळ्या ज्या यंत्रणा आहेत त्या ऑप्टिमम लेवलला चालू होतात. तर तसंच त्या मूर्छा प्राणायामामुळे सुद्धा घडतं. तर बीपीवर अतिशय उत्तम असं औषध समजून गेलेलं आहे. पण मूर्छा प्राणायाम समजा नाही झाला, अनुलोम करायला होतं. अगदी साधं दीर्घ श्वसन, डोळ्यातून सावकाश जितका घेतो तितका श्वास घ्यायचा, सावकाश सोडायचा. या कुंभकही करू नका, श्वास मोकळू नका. ह्याच्यामुळे सुद्धा दीर्घ श्वास आपण जेव्हा घेतोय त्याला जो श्वास आपण घेतोय त्याच्यामधला ऑक्सिजन जास्त चांगल्या प्रकाराने आत झिरपायला लागतो आणि त्यामुळे ऑक्सिजनचं प्रमाण वाढलं की आपोआप जास्त रक्त पंप करण्याची हृदयाची जी काही धडपड चाललेली असते ती सगळं आपोआप कमी होते. अशा अर्थाने प्राणायाम हा ब्लड प्रेशरसाठी अतिशय महत्वाचा आहे. काही सोपी सोपी आसनं आहेत, त्यात शवासन हे आपण अगदी सोपे आणि करायला खूप छान करायला जमू शकतो असं आपण म्हणतो. पण ज्याला शवासन उत्तमरित्या जमलं त्याला कधीही होतही नाही आणि झाला असेल तर तो नियंत्रणात यायला निश्चितपणे मदत होते. तर मला सुद्धा क्रिया सांगितल्या, क्रिया सांगितल्या, तर त्याच्यातही एक वमन म्हणून क्रिया आहे किंवा एक धरती म्हणून जी क्रिया आहे, वारीसार धरती असं म्हणतात, त्या शंख प्रक्षालन. त्यांनी ब्लड प्रेशर हे कमी होणं किंवा शुगरचं प्रमाण कमी होणं, पोटाचे पाठीचे विकार जे काही प्रमाणात कमी होणं, सायटिकाचं प्रमाण कमी होणं हे निश्चितपणे होतं. असं संशोधन प्रत्येक गोष्टीवर खूप चांगलं संशोधन झालेलं आहे. पण ब्लड प्रेशरमध्ये अशी काही चांगलं ओंकार तुम्ही शांतपणे म्हणू शकता, भ्रामण शांतपणे करू. प्रत्येकाने शांतपणे असं म्हणलं लक्षात घ्या, ओंकार सगळ्या जगाला दाखवून आपण आजारी पडणं अशा प्रकारचा ओंकार नाही. ओंकार फक्त आपल्याला उपयोग असा अशा प्रकाराने जर आपण म्हटला तर मेंदूतल्या पेशींना चांगल्या प्रकारे विश्रांती मिळतो, मेंदू शांत होतो, मेंदूच्या मागे कार्यरत असणारा तो मन शांत होतो आणि मग ते म्हणतात फुफ्फुसाने हृदयाला सांगतो की तुम्ही शांत व्हा. अशी सगळी प्रक्रिया नकळतपणे आपल्या मेंदूचा जो 98% अनयूज जो म्हटलं नाही ना, त्याला योगाने प्रज्ञा असं म्हटलेलं आहे, तो जागृत होऊन आपोआपच आपल्या सगळ्या एन्झायटीवर, ॲग्रेशनवर कसं नियंत्रण ठेवायचं हे आपण कळायला लागतं आणि आपल्याला हे चांगले परिणाम दिसायला खूप छान होतं. हस्तमुद्रांचे फायदे काय? हस्तमुद्रांचे फायदे अनेक आहेत, पण एक लक्षात घ्या, हस्तमुद्रा नावाखाली खूप मुद्रा म्हणजे भरत मुनींच्या नाट्यशास्त्रातल्या मुद्रा या सुद्धा प्रचलित व्हायला लागलेल्या आहेत आणि लोकांना थोडासा याच्यातून एक गैरसमज निर्माण होतो. अनेक जण माझं वजन वाढले, काही नाही, आमच्या मला सांगितलेलं आहे की वायू मुद्रा करा तरी तुमचं सगळं वजन कमी होईल. मुद्रांनी डायरेक्ट थेट असा कुठलाही मोठा परिणाम घडत नाही. तुम्ही आसनं, प्राणायाम, ध्यान हे करत असताना जेव्हा काही विशिष्ट मुद्रा करतात त्याचा निश्चितपणे तुम्हाला फायदा होतो.
प्राणायामामध्ये एक चिन मुद्रा आहे, एक चिन्मय मुद्रा आहे, आदि मुद्रा आहे, मेरुदंड मुद्रा आहे. आपण याला चिन मुद्रेला ध्यान मुद्रा जी आपण म्हणतो, तेव्हा विवेकानंद जे ध्यानात बसलेले असतात असं हातावर हात ठेवून ध्यान मुद्रा, ह्या अतिशय महत्त्वाच्या अशा मुद्रा समजल्या जातात. महेश खांडेकरांनी मगाशी सर्वांगासन करताना जे दाखवलं त्याचं थोडी अलीकडची म्हणजे विपरीत करणी मुद्रा ही महत्त्वाची आहे. नंतर आपल्या उदरद्वाराच्या स्नायूंचं म्हणजे अनाच्या स्नायूंचं आकुंचन करून ते वर ओढणं, त्याला अश्विनी मुद्रा म्हणजे घोडा लीप टाकण्यापूर्वी जसं आकुंचन करणं, अशी या अशा अतिशय महत्त्वाच्या अशा ज्या मुद्रा आहेत ना त्या जरूर कराव्यात. त्याच्यामुळे योगाभ्यासामधूनच आपल्याला त्या मुद्रांची जोड मिळते आणि फायदा होतो. पण नुसत्या मुद्रा करून कुठल्याही प्रकारच्या त्रासावर नियंत्रण येत नाही. आपल्या थोड्याशा समजुतीला थोडासा धक्काही बसण्याची शक्यता आहे. पण गैरसमज काही निर्माण होत चाललेले आहेत. ठीक आहे, ही वायुमुद्रा करा, अपान करा, व्यान करा, अशी काहीतरी नावं पंचप्राणांची दिलेली आहेत आणि त्यांनी तुम्हाला होईल आणि लोक मग काहीच करत नाही. जसं डॉक्टर म्हणतात, डॉक्टर तुम्ही विचारता काय व्यायाम करू, डॉक्टर म्हणतात फिरायला. तुम्हाला असं वाटतं सगळ्याचा रामबाण उपाय तो. डॉक्टर जर म्हणले तुम्हाला योगासनं कुठली करू, कुठे शिकायला करू, तुम्ही योगासना केल्यावर आणि माझी पाठच धरली. डॉक्टरांच्या मागे कुठंतरी एक बेंडोळा प्रश्नांचं सुरू होईल म्हणून ते साधा सोपा उपाय सांगतात फिरायला. तसं मुद्रा हे कराव्यात जरूर. मी मुद्रांच्या विरोधात बिलकुल नाही आणि मी चांगल्या ज्या मुद्रा प्रॉपर परिशुद्ध अशा ज्या मुद्रा आहेत त्या सांगितल्या सायंटिफिकली ज्या वापरल्या जातात. पण उगाच कुठल्या तरी मुद्रा करून फारसं त्याच्यामध्ये तरी परिणाम सॉरी हार्शली सांगितलं पण गैरसमज त्यानिमित्ताने मनातल्या लोकांच्या काही असेल तर निघून जावं अशा श्वसन करताना आपल्या क्षमतेपेक्षा काही वेळा थोडंसं जास्त असं आपण जर श्वास घेतला सवय नसताना त्याला श्वासायाम असं आपण म्हणतो, म्हणजे श्वासावर नियंत्रण तरी सुद्धा हे होऊ शकतं. दुसरी गोष्ट सवय नसेल तर सुरुवातीला तसं होतं, तर सावकाश आपण जर करत राहिलं तर दीर्घ श्वसनामुळे असं इतकं हे होण्याचं कारण नाही. थोडंसं ते त्याच्यामध्ये काही गडबड होते का एवढं थोडंसं बघायला. योगनिद्रा ही सुद्धा एक खूप अतिशय प्रभावी एक रिलॅक्सेशन टेक्निक आहे. आणि योगनिद्रा म्हणजे योग्याने केलेली निद्रा. काय असतं की दिवसभर आपण वावरत असताना नको तितके आपण एन्झायटी असते किंवा नको तितकी आपली बहिर्मुखता वाढलेली असते आणि त्याला अंतर्मुखता गरजेची असते. पण काही वेळ जे आहेत ना ते इतकं आपण समजा दिवसभर खूप थकून दमून आलो म्हणजे आपल्याशी बोलायला काही बोलू नको, माझ्या डोक्यात आता काही शिरत नाही, ते नको तेवढी अंतर्मुखता म्हणजे एकदम आपण नंब झाल्यासारखं आपल्या सगळ्या चित्तवृत्ती बोथट झाल्यासारखा ते ही दोन टोकं सांगितली. तर योगाने बहिर्मुखता आणि अंतर्मुखता किंवा जागृती आणि सुषुप्ती या दोन्हीच्या मधली अतिशय तरल अशी सीमारेषा म्हणजे योगनिद्रा असं सांगितलं. योगनिद्रेमध्ये आपण हळूहळू आपली जे काही अवयव आहेत ते जाणीवपूर्वक शिथिल करतो, मनाने त्या अवयवांना स्पर्श करून येतो. त्यामुळे आपलं बाह्यमन जे ते हळूहळू झोपल्यासारखं व्हायला लागतं. जेव्हा बाह्यमन झोपल्यासारखं व्हायला लागतं त्यावेळेला आपलं सुषुप्त मन किंवा नेणीवेतलं मन जे आहे ते जागृत होतं आणि त्या सुषुप्त मनामध्ये अनेक ताण तणाव भावभावना या ज्या दाबल्या गेलेल्या असतात त्या बाहेर येऊन थोडासा गुंता त्याचा मोकळा व्हायलाही मदत होते. तर असे थोडक्यात योगनिद्रेचं स्वरूप सांगतो.